यं प्रव्रजन्तमनुपेतमपैतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपालकृष्ण भगवान की श्री शुकदेव भगवान की परमानंद कंद सच्चिदानंद स्वरूप तडित पीतांबरधारी भगवान गोपाल कृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा गेल्या 6 दिवसापासून शुकदेवजी महाराजांच्या चरणारविंदाजवळ विराजमान होऊन राजे परीक्षिती श्रवण करत आहेत। जसे त्याच रीतीनं त्याच शुकदेवजी महाराजांच्या, वेदव्यासजी महाराजांच्या, सूतजी महाराजांच्या, नारदजी महाराजांच्या, श्री सनत कुमारजी महाराजांच्या चरणारविंदाजवळ, आपल्या सद्गुरूंच्या चरणारविंदाजवळ विराजमान होऊन तुम्ही मी सारे भाविक हरिकथेचा आनंद घेत आहोत। आणि भगवंताने गोकुळामध्ये ज्या मधुर लीला केल्या, प्रेमळ गोप गोपिकांसोबत जे प्रेम सुखाचं आदान प्रदान भगवंतानी केलं, साऱ्या भक्तांना परम सुखाचं दान करून भगवंतानी गोकुळाचा त्याग केला आणि मथुरेमध्ये कालच्या उत्तर भागामध्ये भगवंत येऊन पोहोचले। मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंतानी कंसाचा विनाश केला। कंसाचा विनाश यामुळे भगवंतानी केला की कंस हा असुरी प्रवृत्तीचं मूळ वर्णन केला गेला। आणि एखादं झाड आपल्याला तोडायचं असतं त्यावेळेला त्याची पानं, फुलं, फळं, फांद्या तोडत बसण्यापेक्षा मूळ तोडून टाकावं, तसं या असुरी प्रवृत्तीचं मूळ म्हणून कंसाची हत्या भगवंतानी मथुरेमध्ये आल्यानंतर केली। तसं तर याही अगोदर भगवंतानी असुरांचा विनाश केला गोकुळामध्ये असताना, पण कंस अति बलवान असुर वर्णन केला। आणि इथून खऱ्या अर्थाने भगवंतानी आपल्या अवतार कार्याला सुरुवात केली, आरंभ केला। जे कारण भगवंतानी साऱ्या ठिकाणावरती सांगितलं, त्या कारणाला सिद्ध करण्यासाठी इथून पुढे भगवंतानी सुरुवात केली। घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी। हे जे ब्रीद भगवंतानी वापरलं, उच्चारलं, म्हणून इथून पुढे खऱ्या अर्थाने अवतार कार्य सुरू झालं। आता सर्वसाधारण भगवंत 10-11 वर्षांचे होते मथुरेत आले त्यावेळेला, सर्वसाधारण। मग 10 वर्ष अवतार कार्य नाही केलं का देवाने? याला उत्तर आहे, भगवंतानी आतापर्यंतचा जो काळ गोकुळामध्ये व्यतीत केला, हा काळ, हे दिवस, हे वर्ष स्वतःसाठी भगवंत जगले। आणि इथून पुढे सगळं भगवंताचं जे जीवन आहे ते सारं धर्म कारणासाठी आहे, सारं राजकारणासाठी आहे।
आणि जेवढ्या काही घटना अपेक्षित अशा पद्धतीनं भगवंतांना वाटत होतं ते सारं काही याच कालावधीमध्ये घडलं. तिथून पुढे कृष्ण चरित्रामध्ये गोकुळात ज्या पद्धतीनं घटनाक्रम झाला तो पुन्हा त्याची द्विरोक्ती पुन्हा ती कधी जीवनामध्ये घडलं नाही. ते दही चोरण्याचं दूध चोरण्याचं जे काही चौर कर्म असो, वेणू वादन असो, गोचारण लीला असो, गोपाळांसोबत खेळ खेळणं असो, वनामध्ये गायी चारायला जाणं असो, ह्या सगळ्या क्रिया देवाच्या एकदाच आयुष्यामध्ये भगवंतांनी केल्या आणि त्या गोकुळात असेपर्यंत पुन्हा त्या मथुरेमध्ये कधी झाल्या नाही आणि द्वारकेत कधी झाल्या नाही. मथुरेमध्ये भगवंत आले, असुरांचा विनाश आरंभ झाला. ज्या वेळेला हा सारा समारंभ संपन्न झाला, नंद बाबांचा आदेश मिळाला, चला गोपाळांनो लवकरात लवकर रथावरती बसा, आपल्याला आपल्या गोकुळाच्या दिशेने निघून जायचं आहे. भगवंत नंद बाबांच्या जवळ आले. नंद बाबांना म्हणतात, बाबा मी तुमच्या सोबत गोकुळामध्ये येऊ शकत नाही. का नाही कृष्णा, तू माझ्यासोबत गोकुळामध्ये का नाही येऊ शकत? तुझी गोकुळात यायची इच्छा नाही का? बाबा मी कंसासारख्या बलवान असुराचा विनाश केलेला आहे आणि कंस एकटा असुर होता असं नाही, अनेक मित्र त्याचे होते. ते माझ्यावरती आक्रमण करतील आणि माझी इच्छा नाही की गोकुळासारख्या भूमीवरती असुराच्या रक्ताचा सडा पडावा. म्हणून तुम्ही निश्चिंत होऊन गोकुळाकडे निघून जा बाबा, माझी काळजी करू नका. तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्यासोबत, आईचा आशीर्वाद आहे ना बाबा माझ्यासोबत, हनुमंतरायांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत आणि बलराम दादा माझ्यासोबत आहेत बाबा. मग तुम्ही चिंता कशाला करता माझी? तुम्ही गोपाळांसोबत रथावरती बसा आणि निश्चिंत होऊन निघून जा गोकुळाकडे, मी येईन ना वापस. कृष्णा येशील ना रे? खरंच येईन बाबा, वाट पाहा. नंद बाबांना सुद्धा कान्होबाच्या शब्दावरती विश्वास बसला. रथावरती गोपाळांना बसवलं, नंद बाबा बसले आणि रथ जसा गोकुळाच्या दिशेने निघाला ना, केविलवाण्या नजरेनं नंद बाबांच्या पाठमोऱ्या रथाकडे कान्होबा पाहायला लागले. विचार करतात, गोड बोलून आजचा क्षण तर मी टाळलेला आहे, गोड बोलून आजची घडी तर मी टाळलेली आहे, पण इथून पुढचा काळ माझ्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्यांचा जीवनातला हा काही साधा काळ नाही. एवढं जीवापाड प्रेम या साऱ्यांनी माझ्यावरती केलं. डोळ्यामध्ये भगवंताच्याही अश्रू दाटून आले आणि केविलवाण्या नजरेनं नंद बाबांच्या पाठमोऱ्या रथाकडे पाहतात. किती सहज माझ्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवणारी आहेत ही माणसं. मी सांगावं आणि यांनी ऐकावं. भगवंतांनाही प्रेम ठाऊक आहे महाराज. गोपिकांनी जे प्रेम केलं ते देवाला कळालं नाही असातला भाग नाही. गोपाळांनी जे प्रेम केलं ते देवाला कळत नव्हतं असं नाही. आणि देवाचं काही गोपिकांवरती प्रेम नाही, गोपाळांवरती प्रेम नाही असंही नव्हतं. कित्येक भक्तांनी आपल्या प्रेमाने प्रश्न विचारला कान्होबाला की काय एवढे निष्ठुर झाला तुम्ही? तुम्हाला पुन्हा गोकुळाची आठवण आली नाही का? तुम्हाला अहो जेवढं जीवापाड प्रेम एकमेकांवरती असून सुद्धा पुन्हा कधी जावं वाटलं नाही? भगवंत सहसा या विषयावरती कोणाला उत्तर देत नव्हते. अंतःकरणामधून गोकुळाची ओढ, गोप गोपिकांची ओढ भगवंताची आहे. भक्त तर असं म्हणतात की हे भगवंता तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात ना,
तुम्हाला साऱ्या गोष्टी कळतात न सांगता, आणि गोष्ट बरोबर आहे, भगवंत अंतर्ज्ञानी आहे आपल्याला माहित आहे. आणि प्रश्न उपस्थित झाला, गोकुळ सोडल्यानंतर गोपिकांच्या विरहाची जाणीव झाली नाही का कान्होबा? झाली नाही. एवढं जगत जर अंतर्ज्ञानाने बसल्या जागेवरून जगतात होणाऱ्या घटना त्यांना कळतात, तर आपण त्यांना सोडल्यानंतर त्यांची झालेली अवस्था नाही दिसते का कान्होबा? परंतु कान्होबाने हे करण्याच्या पाठीमाग एक हेतू होता, आणि तो हेतू ज्ञानोत्तर भक्तीचं दान आपल्या गोप गोपिकांना करायचं होतं. या विरहाग्नीमध्ये तप्त झाल्याचा परिणाम संयोगामध्ये प्रेमी व्यक्तीचं जेवढं स्मरण होत नाही ना, विरहामध्ये आपल्या प्रेमी व्यक्तीचं तेवढं जास्तीच स्मरण होत असतं. आणि हे स्मरण घडल्याचा परिणाम काय होणार? चिंतने चिंतने तद्रूपता. आणि खरंच असं झालं महाराज. एवढं चिंतन, एवढं चिंतन, एवढा ध्यास लागला, एवढा ध्यास लागला की आता गोपिका जिकडं पाहतील तिकडं कृष्ण रूपाचं दर्शन त्यांना अनुभवाला यायला लागलं. कृष्ण 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 गाता गाता स्वतःच्या देहाचा सुद्धा विसर गोपिकांना पडायला लागला. आणि हळूहळू हळूहळू हीच वाटचाल ज्ञानोत्तर भक्तीची, अर्थात कृष्ण स्वरूपाकडे गोपिकांची वाटचाल सुरू झाली. एकाने आता गोकुळ म्हटलं की सगळेच भगवंताच्या विरहामध्ये त्या ठिकाणी बुडून गेले होते. आता मग ते झाडा वृक्ष आले, लता वेली आल्या, गायी वासर आले. एखादा भाविक म्हणेल, अरे ते तर झाडं आहेत, ते तर गायी वासर आहेत, त्यांना काय विरह आणि काय प्रेम आणि काय संयोग आणि काय वियोगाची जाणीव नाही महाराज. ते काय कुठलेही झाड वृक्ष लता वेली नव्हती, ती वृंदावनातले होते, ती गोकुळातले होते. कृष्ण स्पर्श त्यांनाही झाला होता महाराज. आणि ते साधना करून कुठल्या तरी विशिष्ट पदाला गेले होते, म्हणून गोकुळातले वृक्ष म्हणून जन्माला आले. तुम्ही मी माणसं होऊन जे कमवू शकलो नाही, ते त्यांनी वृक्ष होऊन कमवलं. तुम्ही मी माणसं होऊन जे कृष्ण प्रेम प्राप्त करू शकलो नाही, ते प्रेम गोकुळातल्या गायी वासरांनी प्राप्त केलं महाराज. भाग्यवान आहे. म्हणून गोकुळातला मातीचा कण सुद्धा तुमच्या माझ्यासाठी वंदनीय आहे. तिथल्या कणाला वंदन करावं लागतं, तिथल्या वृक्षलता वेलींना आज वंदन करावं लागतं, कारण कृष्ण प्रेमाने भरलेले आहेत. ते जरी माणसं नाहीत ना, तरी प्रेमी आहेत. आणि या जगतातला कोणताही घटक जीव ज्याच्या अंतःकरणामध्ये कृष्ण प्रेम आहे महाराज, हरी प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, मग तो मनुष्य असला काय, स्त्री असला काय, पशु असला काय, पक्षी असला काय, पै भक्ती मी एकी जाणे, ते फक्त प्रेम महत्वाचं आहे. आणि मग त्यातच एक होती यमुना माय. तर एका भाविकाने प्रश्न विचारला, म्हटले यमुना, कृष्ण आपल्या साऱ्यांना सोडून गेले, तुला दुःख नाही होत का ग? तुला विरह नाही होत? यमुना माईनं गोड उत्तर दिलं, कृष्ण गेल्याचं मला दुःखच होत नाही. गोकुळ सोडून कृष्ण गेल्याचा मला विरहच जाणवत नाही. म्हटले का नाही जाणवत यमुना? यमुना माईनं उत्तर दिलं, म्हटले कृष्ण जरी गोकुळ सोडून गेले तरी कृष्णजीची आराधना करतात ती राधाराणी तर गोकुळ सोडून गेली नाही ना. आज कृष्ण जरी गोकुळामध्ये नाही तरी राधा आहे ना.
आणि मी यमुना रोज राधा राणीच्या चरणाचा स्पर्श करून वाहते. आणि अजून एक गोष्ट सांगू, मला कृष्ण विरह का होत नाही? जो कृष्ण तुम्हाला सोडून गेलाय असं तुम्हाला जाणवतं ना, तो कृष्ण सोडून नाही गेला. राधा राणी जवळ जाऊन पहा, तो अजूनही तिच्या चरणारविंदाजवळ बसलेला आहे. आणि तिच्या चरणाचं दर्शन हेच कृष्णाचं दर्शन आहे. तिच्या चरणाची सन्निधी हीच माझ्या कृष्णाची सन्निधी आहे. तिच्या चरणारविंदाचं दर्शन हेच माझ्या कृष्णाचं दर्शन आहे. आणि हे जगातलं त्रिवार सत्य आहे की कृष्ण कधी राधेला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून राधा राणीलाही कधी भगवंताचा विरह जाणवला नाही बर का. नाही, आपल्याला वाटतं की जीवापाड प्रेम एकमेकांवरती होतं, तर सगळ्यात जास्त त्रास राधा राणीला झाला असेल तर शुकदेवजी महाराज म्हणतात अजिबात नाही. राधा राणीच्या डोळ्यातून कधी दुःखाचा अश्रू नंतर निघाला नाही. याला कारण गोकुळ सोडण्याच्या आत राधा राणीला भगवंतानी त्या पदापर्यंत नेऊन पोहोचवलेलं होतं की ज्याचा परिणाम की मी आणि कृष्ण एकमेकांपासून वेगळे नाहीच आहोत, आम्ही एकच आहोत. आणि राधा म्हणजेच कृष्ण आहे, कृष्ण म्हणजेच राधा आहे. महाराज हे नाव फक्त दोन वर्णन केले. मग जर ही दोघही जण एकरूप आहे तर जी वस्तू एक आहे त्याच्यात संयोग काय आणि त्याच्यात वियोग काय, दोन्ही सारखाच आहे. म्हणून राधा राणी पासून कृष्ण कधी अंतरले नाहीत हे सत्य साऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि कृष्ण राधा राणीला कधी सोडत नाही, कधीच नाही. अखंड राधा राणीचा आश्रय घेतलेला असतो. राधा राणीच्या हृदयामध्ये जर कृष्ण चरणारविंद असतील तर हरीच्या हृदयामध्ये राधा राणीचे चरणारविंद आहेत. महाराज राधा राणीच्या हृदयामध्ये जर कृष्ण आहे तर भगवंताच्या हृदयामध्ये अखंड राधा राणीचं ध्यान आहे, निवास आहे. सारे जण कान्होबाची आराधना करत असतील ना, त्यावेळेला कान्होबा राधा राणीची आराधना करत असतात. तुमचे माझे आराध्य जर कान्होबा आहेत तर राधा कान्होबाची आराध्या प्रियाजू प्रियतमा राधा राणी आहे. म्हणून यमुना माईनं हे सूत्र जाणलं गोकुळामध्ये. आणि यमुना माता म्हणते, मला ज्या ज्या वेळेला कृष्णाची आठवण येते ना, त्या वेळेला मी राधा राणी जवळ जाते. तिच्या जवळ गेल्यानंतर मला कृष्ण जवळ असल्याची जाणीव होते, अनुभव प्राप्त होतो. साधू संत ग्रंथ तुम्हाला मला सांगतात, उपनिषदांमध्ये याचं वर्णन आलं. भगवंत कुणावरती प्रसन्न होतात? कृष्ण 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 म्हणणाऱ्यावरती भगवंत जेवढे लवकर प्रसन्न होत नाहीत ना, तेवढे राधा राधा म्हणणाऱ्यावरती भगवंत प्रसन्न होतात. जो माझ्या राधेचं नाम जितकं गायन करत असेल, जो माझ्या राधेची आराधना जेवढी करत असेल, मी तितका लवकर त्याच्यावर प्रसन्न होतो. आणि तो साधक, तो भक्त तितका लवकर मला प्रसन्न होतो. कारण हजारो 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 जरी माझ्यावरती प्रेम करणारे असले तरी सुद्धा या साऱ्यांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेमाचा अंकुर जर का कोणी फोडला असेल, कुणाच्या कृपेने तो अंकुर, ते बीज हरिप्रेमाचं जर आलं असेल ना महाराज, तर याला कारण राधा राणी आहे. आणि राधा कृष्णाचा संबंध हा काही एका दिवसाचा नाही, हा आजचा नाही, हा काल परवाचा नाही, किंवा हा फक्त गोकुळात अवतरित झाल्यापासूनचा नाही. हा संबंध तर अनादी आहे. महाराज गर्गाचार्यजी महाराजांनी याचं सुंदर वर्णन गर्ग संहितेमध्ये केलं की राधा आणि कृष्ण हे दोघच या सृष्टीचे माता पिता आहेत. ज्या वेळेला कुठं काहीच नव्हतं त्यावेळेला फक्त राधा आणि कृष्ण होते. महाराज
आणि गर्गाचार्यजी महाराजांचा या दोघांच्या प्रति जो प्रेम भाव आहे विलक्षण आहे. म्हणून कृष्ण चरित्र जसं भागवतामध्ये गायन केलं महाराज, गर्गाचार्यजी महाराजांना सुद्धा आपली वाणी रोखता आली नाही. आणि गोकुळामध्ये घडलेले सारे प्रकार गर्गाचार्यजी महाराजांनी पाहिले होते ना, म्हणून गर्गाचार्यजी महाराजांनी हरिलीलेचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये केलं त्याला गर्ग संहिता असं म्हणतात, ज्याच्यामध्ये राधाराणीचं अपार महात्म्य गायन केलं, कान्होबाचं महात्म्य गायन केलं. म्हणून तुम्हाला मला हरिप्रेम प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला राधाराणीचा आदर करणं नितांत गरजेचं आहे. म्हणून एकट्या कान्होबाची आराधना कधी करू नका असं सांगितलं जातं. भगवंताची आराधना एकट्याची केली जात नाही. कारण माझ्या शक्तीला सोडून जर कोणी मला प्रसन्न करायला निघाला, माझ्या शक्तीला सोडून जर माझी कोणी आराधना करायला निघाला तर मला ते आवडत नाही. जो माझ्या सोबत माझ्या शक्तीची पूजा करतो मी त्याच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतो. म्हणून तुम्ही मी सुद्धा आश्रय घेतला पाहिजे भगवती जगदंबिकेचा. ज्या वेळेला मृत्यूलोक सोडून कान्होबा निघून गेले ना, उद्धवजी महाराजांना सांगितलं, उद्धवा तुला माझा विरह होणार आहे. आणि खरी गोष्ट होती. देवा तुम्ही जर निघून गेलात ना, माझ्या जीवन जगण्याचं निमित्त संपून जाईल, कारण संपून जाईल. उद्धवजी महाराजांची समजूत काढताना भगवंताने सांगितलं, उद्धवा गोकुळामध्ये जा, राधाराणीची शरणागती कर, माझा विरह तुला जाणवणार नाही. आणि साऱ्या राण्यांना सुद्धा राधाराणीची शरणागती आपल्या करायला सांगितली होती. पुढच्या भागामध्ये राण्यांना सांगितलं, अहो तुम्ही माझ्या धर्मपत्न्या म्हणून जरी आज गौरव मिळवला ना, नाही माझी धर्मपत्नी म्हणून तुम्ही गौरव मिळवला ही गोष्ट बरोबर आहे, पण माझी धर्मपत्नी झालात म्हणजे सारं काही साध्य झालं असं नाही. अजूनही या कृष्णापासून तुम्ही फार दूर आहात. तुम्हाला जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर गोकुळामध्ये जा, गोपिकांची आराधना करा, राधाराणीची सेवा करा, जोपर्यंत देह पडत नाही प्रारब्ध योगानुसार तोपर्यंत. म्हणजे पहा भगवंत स्वतः एवढं गायन करतात महात्म्य, किती रहस्य आहे याच्यामध्ये. आज हरिकथेच्या माध्यमातून तुम्ही मी सुद्धा राधाराणीकडे ही प्रार्थना करू, जेणेकरून जाता जाता हरिकथेची कृपा, राधाराणीची कृपा तुमच्या माझ्यावरती व्हावी आणि हरिप्रेमाचं बीज किंवा अंकुर आपल्या हृदयामध्ये फुटावा. राधे तेरे चरणों की गरधूल जो मिल जाए, सच कहता तकदीर बदल जाए. राधे तेरे शरणों की गरधूल जो मिल जाए, शामा तेरे शरणों की गरधूल
फूल जो मिल जाए दिल की कली खिल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं। ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं। कैसे तेरा भजन करूं। जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाए। जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाए। सच कहता तकदीर बदल जाए। नजरों से गिराना चाहे जितनी सदा सजा देना। नजरों से जो गिर जाए मुश्किल ही संभल पाए। नजरों से जो गिर जाए मुश्किल ही संभल पाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है। राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है। राधे मेरे जीवन बस एक तमन्ना है। राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है। बस एक तमन्ना है। तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए। तुम सामने हो मेरा दम
बदल जाए राधे चरणों की कर दूर तो मिल जाए श्यामा तेरे चरणों की कर दूर तो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए। श्यामा तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। कृष्ण जोपर्यंत होते तोपर्यंत साऱ्यांनी कृष्णाची आराधना केली। वृंदावन ज्या वेळेला कान्होबांनी सोडलं ना त्यावेळेला समस्त वृंदावन फक्त राधाराणीला शरण गेलं। आज पावे तो वृंदावन फक्त राधाराणीची सेवा करतात। वृंदावनातल्या भक्तांना जाऊन आपण विचारा की वृंदावनाची आराध्य देवता कोण आहे, तर जे वृंदावन कान्होबामुळे प्रसिद्ध आहे आज तेच वृंदावन म्हणतं आम्ही तर फक्त एकच आराध्य देवता आहे आमची आणि ती म्हणजे राधाराणी। हा भाव आहे महाराज, राधा हा भाव आहे। ज्या भावनेमधून कृष्ण परमात्म्याची प्राप्ती होते आणि मग अशा पद्धतीने कान्होबाच्या हृदयामध्ये गोकुळाविषयी असलेले हे प्रेम आणि हा भाव नंदबाबांना गोड बोलून गोकुळाच्या दिशेने रवाना करून टाकला। भगवंत बंदीगृहामध्ये आले। उग्रसेनजी महाराजांना बंदी शाळेतून मुक्त केलं। मथुरेचं राज्य उग्रसेनजी महाराजांना करायला सांगितलं जे कंसाचे पिता होते। आणि मग वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना बंदी शाळेतून भगवंतांनी मुक्त केलं। परमानंदाचं दान आपल्या माता पित्याला भगवंतांनी केलं आणि आनंदाने राहायला लागले। आणि पुन्हा गर्गाचार्यजी महाराजांची सहकार्य घेऊन भगवंताचा बलराम दादांचा व्रतबंध सोहळा पूर्ण केला गेला। आणि मग त्यानंतर आपली एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे जिला अनुसरून गुरुकुलामध्ये अध्ययनासाठी भगवंतांना पाठवलं। सकल विद्येचा अधिपती जरी परमात्मा आहे तरी सुद्धा निमित्त मात्राला मानव तनु भगवंतांनी धारण केलेली असल्यामुळे आणि साऱ्यांना आदर्श देण्याचं काम करत असल्यामुळे गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये भगवंत आले। सद्गुरूंची शरणागती केली आणि सद्गुरूंची सेवा करायला लागले। अत्यंत मनोभावाने दोघही भावंड सद्गुरूंची चरण सेवा करायचे, वनामध्ये संविधानासाठी जायचे, स्नानाची व्यवस्था करायचे, पूजेची व्यवस्था करायचे, अध्ययन करायचे। त्यानंतर सद्गुरू विश्रांती घेत असले की चरण सेवा करायचे। अशा इत्यादी अनेक सेवा बलराम दादांच्या आणि भगवंत सद्गुरूंची करायला लागले। आणि सद्गुरूंच्या सेवेचं महात्म्य या ठिकाणावरती भगवंतांनी स्पष्ट केलं। तुम्ही मी सुद्धा सद्गुरूंची शरणागती करतो किंवा केली असेल अनेकांनी। अशा साऱ्या सद्गुरूंच्या दासांना साधू संत ग्रंथ सांगतात, अनेक जण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतात। अनुग्रह घेत असताना सुद्धा माणसांच्या मान्यतेप्रमाणे कोणी म्हणतं दीक्षा घेतली, कोणी म्हणतं मंत्र घेतला, कोणी म्हणतं अनुग्रह घेतला, कोणी म्हणतं कान फुंकले, कोणी काय नाही। अशा पद्धतीने परंतु ठीक आहे, सद्गुरूंची शरणागती आपण करतो ही गोष्ट बरोबर आहे। पण सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर दुसऱ्या पायरीवरती आपण ऐकलं
देवहूती आई साहेबांच्या चरित्रामध्ये की त्यांच्याकडे पाहण्याचा भाव शुद्ध असावा। आणि या ठिकाणावरती तुम्हाला मला सांगतात की सद्गुरूंची शरणागती करून मंत्र घेऊन मोकळं होऊन जाऊ नये, तर सद्गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। तीर्थ तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ। आणि सद्गुरूंजवळ राहत असताना ते ज्ञानाचा पुरवठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा बोळगोनी। तेथ सेवा हा दारवंटा वर्णन केलेला आहे। म्हणून सद्गुरूंची सेवा करणं कुणाकडूनही चुकलं नाही पाहिजे, सेवा घडली पाहिजे। ज्ञानोबारायांचा सेवक भाव पाहून घ्यावा यासाठी की सद्गुरूंची सेवा कशी करत असतात। तर ज्ञानोबारायांच्या सेवक भावाचं वर्णन पाहावं ज्ञानेश्वरी मध्ये अनेक ठिकाणावरती येतं। आणि दुसरा गुरुसेवेचा आदर्श तसे तर अनेक आहेत, परंतु ज्ञानोबारायांचं नाव घेतलं म्हणून दुसरं एक नाव समोर येतं, नाथबाबा। नाथबाबांचाही आपल्या सद्गुरूंप्रती असलेला सेवा भाव अत्यंत गाढ आहे, नितांत आहे। कित्येक वर्षापर्यंत देवगिरी किल्ल्यावरती राहून नाथबाबांनी सद्गुरूंची सेवा केली। शेवटी सद्गुरूंनी आदेश केला की नाथा, बस झाली माझी सेवा, आता पैठणला जा, आजी आजोबा म्हातारे झालेले आहेत, त्यांची इच्छा आहे तू विवाह करावा। आता नाथबाबांना काही रस नव्हता, पण मग सद्गुरूंनी आदेश केला आणि मग पैठणामध्ये देवगिरी किल्ला सोडून मग पैठणामध्ये आले। विवाह झाला, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि मग त्यानंतर अद्वैत भावामध्ये सद्गुरूंची सेवा, आराधना, उपासना नाथबाबांची चालू राहिली। आधी करून सर्व संतांनी सेवा केली महाराज, सेवा सोडली नाही, सेवा चुकवली नाही। आणि त्यातल्या त्यात एक महात्मे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांना आपल्या सद्गुरूंची सेवा घडली नाही। याला कारण असं होतं की जगद्गुरु तुकोबारायांना कधी त्यांचे सद्गुरु प्रत्यक्ष, आता पहा, असं म्हणत असताना सद्गुरु दिसले आहेत किंवा असतील, स्वरूपाचा अनुभव हेच सद्गुरूंचं दर्शन महाराज। शरीर दिसणे म्हणजे गुरु दिसणे, देव दिसणे असं नसतं। स्वरूपाचा अनुभव हेच देवाचं दर्शन, हेच संताचं दर्शन असतं। पण ठीक आहे, शरीराचा विचार केला तर सगुण साकार कधीच बाबाजी चैतन्य तुकोबारायांना दिसले नाही। मग अनुग्रह कसा दिला, तर तुकोबारायांनी सांगितलं, ज्या वेळेला मी झोपलेलो होतो त्यावेळेला स्वप्नामध्ये मला सद्गुरूंनी अनुग्रह दिला। सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला तर, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी। भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी। अशा पद्धतीने जे वर्णन केलं महाराज, स्वप्नामध्ये अनुग्रह प्राप्त झाला। आणि म्हणून मला त्यांची काही शरीराने सेवा घडली नाही, अशी ही खंत परी नाही घडली सेवा काही, सेवा घडली नाही अशी खंत व्यक्त केली। मग एवढे मोठे महात्मे जर सेवा घडली नाही याच्यासाठी खंत करतात, तर तुमच्या माझ्याकडून सेवा घडली पाहिजे। पहा, तुम्ही मी सेवेला कमी महत्व देतो, आपण जपाला महत्व देतो, ध्यानाला महत्व देतो, पूजेला महत्व देतो, यज्ञाला महत्व देतो, तीर्थयात्रेला महत्व देतो, पण दर्शनाला महत्व देतो, पण सेवेला महत्व देत नाही। ज्या वेळेला सेवेचं महात्म्य गायन केलं त्यावेळेला सांगितलं, तुम्ही यातल्या या सगळ्या गोष्टी कमी कमी केल्या, सद्गुरू असताना, सद्गुरूंच्या सन्निधीमध्ये असताना, शरणागती केल्यानंतर या सगळ्या गोष्टी कमी कमी केल्या तरी चालतात, पण सेवा ही पूर्ण वेळ करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। गोपाल कृष्ण भगवान की जय। म्हणून भगवंत स्वतः सद्गुरूंची सेवा करत आहेत। अध्ययन संपन्न झालं, मृत झालेला गुरुपुत्र गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये सद्गुरूंना दान केला।
भगवंत सद्गुरु म्हणतात, बलरामा कृष्णा काय करणार आहात रे आता मथुरेला गेल्यानंतर? विचारण्याचा भाव असा होता की ब्रह्मचारी राहणार आहात, विवाह करणार आहात की वानप्रस्थाश्रमात की संन्यासाश्रमात जाणार आहात? कान्होबाने सांगितलं, गुरु महाराज माझ्या समोर संन्यासाश्रम वानप्रस्थाश्रमाचं नाव घेऊ नका. म्हटले का? मी विवाह करणार आहे म्हणून. आणि बलरामा तू? म्हटले गुरु महाराज मी सुद्धा विवाह करणार आहे. दोघा भावंडांचं असं होतं महाराज, कधी कान्होबा बलराम दादांच्या सल्ल्याने चालायचे आणि कधी बलराम दादा कान्होबाच्या सल्ल्याने चालायचे. कधी कधी कान्होबा म्हणायचे दादा म्हणतील तसं, कधी कधी बलराम दादा म्हणायचे कृष्ण म्हणेल तसं त्यालाच विचार, असं म्हणायचे. या प्रसंगामध्ये दोघांचं मन आणि उत्तर एकच आलं, विवाह करायचा होता. आनंद झाला गुरु महाराजांना, भरभरून आशीर्वाद दिले. भगवंत आले मथुरेमध्ये आणि भगवंतांनी मथुरेमध्ये आल्यानंतर सांगितलं, दादा आता गुरु महाराजांना सांगितलं विवाह करणार आहे ना, मग चला म्हटले एखादी मुलगी लवकर पसंत करा, विवाह करून घ्या, मोकळे व्हा आणि मलाही मोकळं करा. म्हणजे बलराम दादा म्हणतात, कृष्णा तुला फार घाई झाली का म्हटले विवाह करायची? म्हटले मला पुष्कळ घाई झाली, पण तुमचा विवाह होत नाही तोपर्यंत मला विवाह करता येणार नाही ना, तुम्ही मोठे भाऊ आहात. मग बलराम दादांनी विचार केला, काही हरकत नाही कृष्णा, मी तुझ्या रस्त्यामधला दगड आहे असं तुला वाटतं ना, होऊन जातो बाबा बाजूला, चाल तुला जसं चालायचं तसं. मग बलराम दादांच्या विवाहाचा योग आला जुळून. रैवताची मुलगी रेवतीच्या सोबत विवाह सोहळा संपन्न झाला. अनर्थौका मंडलचं राज्य वरदक्षिणेच्या रूपामध्ये बलराम दादांना मिळालं आणि आता भगवंतांची सुद्धा इच्छा झाली आपणही विवाह करावा. पण विवाहाच्या अगोदर आपल्या साऱ्या परिवाराला राहण्यासाठी सुंदर व्यवस्थित घर असावं असा विचार केला. म्हणून विश्वकर्मा भगवंतांना पाचारण केलं. समुद्रामध्ये सुवर्णाची नगरी तयार केली भगवंतांनी आणि त्याला नाव दिलं द्वारका. द्वारकेमध्ये सारा परिवार राहायला लागला. विवाहाची इच्छा निर्माण झाली. त्याच वेळेला विदर्भ प्रांतामध्ये भीष्मक नावाचे राजे राज्य कारभार करत होते. यांना 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती. तस्य पंचा भवन पुत्रा कन्यैका च वरानना. ज्या वेळेला त्यांची ती कन्या जिचं नाव रुक्मिणी असं होतं उपवर झाली. रुक्मिणी आई साहेबांच्या विवाहासाठी वर शोधन सुरू झालं. भीष्मक राजांना असं वाटत होतं की आपल्या कन्येचा विवाह द्वारकेच्या राजा गोपालकृष्णांशी व्हावा. जो काही मोठा मुलगा होता रुक्मी, त्याची मात्र ही इच्छा नव्हती. त्यांनी सांगितलं, मी कृष्णासोबत माझ्या बहिणीचा विवाह नाही लावून देणार. माझ्या बहिणीचा विवाह होईल तर शिशुपाला सोबत होईल, अन्यथा नाही. आणि हे ऐकण्याबरोबर रुक्मिणी आई साहेब घाबरल्या ना, भय वाटायला लागलं, भीती वाटायला लागली, चिंता करायला लागल्या. आणि मग या प्रसंगामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी सुदेवजी महाराजांचं आगमन झालं होतं त्यावेळेला एक पत्र लिहिलं आणि ते पत्र देवाकडे पाठवलं. सुदेवजी महाराज ते पत्र घेऊन द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. भगवंताच्या हातामध्ये ते पत्र दिलं. भगवंतानी पत्राची घडी उलगडली. रुक्मिणी आई साहेब भगवंतांना पत्र लिहिताना म्हणत होत्या, भगवंता श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरै हरतो गतापम् रूपं दृशा दृशिमताम् अखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपं मे. हे भगवंता, हे त्रिभुवन सुंदरा, मी आपल्या चरणांची दासी रुक्मिणी वारंवार तुम्हाला वंदन करते. माझ्या लहानपणापासून आमच्या महालामध्ये साधू संतांचं आगमन होत राहिलं.
ज्यांच्या मुखातून तुमची कीर्ती ऐकून ऐकून माझं मनोमन प्रेम तुमच्यावर झालेलं आहे आणि मी मनोमन तुम्हाला माझा पती म्हणून वरलेला आहे। परंतु माझा विवाह बळजबरी शिशुपालासोबत लावण्यात येतो आहे। मला त्याच्याशी विवाह करायची इच्छा नाही। बळजबरी जर का माझ्यावरती हा अतिप्रसंग ओढावला गेला तर मी प्राणत्याग करीन। तुमचीच रुक्मिणी। खाली टीप लिहिली, तुम्हाला जर माझ्याशी विवाह करायची इच्छा असली, कुलधर्म कुलाचारानुसार विवाहाच्या दिवशी गौरी मंदिरामध्ये आम्ही पूजनासाठी जात असतो। तुम्ही तिथं या आणि मला पळवून न्या। तुमचीच रुक्मिणी। भगवंतानी पत्र आपल्या कमरेला लावलं। भगवंत सुदेवजी महाराजांना सोबत घेऊन कौंडिन्यपुराकडे वाटचाल सुरू झाली भगवंताची। पाहता 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 विवाहाचा दिवस उजाडला। सुदेवजी महाराजांचा काही निरोपच आला नाही। रुक्मिणी आई साहेब शृंगार करायला तयार नव्हत्या। विवाहाच्या मुहूर्तापर्यंत वाट पाहणार होत्या रुक्मिणी आई साहेब। आणि मग त्यावेळेलाच सुदेवजी महाराजांचं आगमन झालं। भगवंत आल्याची वार्ता दिली। 16 प्रकारे रुक्मिणी आई साहेबांनी शृंगार केला। पूजनाचं पात्र आपल्या हातामध्ये घेतलं। मंदिराच्या दिशेने निघाल्या। पण रुक्मिणीनं हे सारं कपट काहीतरी होणार आहे म्हणून लक्षात आलं। म्हणून रुक्मिणी आई साहेबांच्या सुरक्षेसाठी घरापासून ते मंदिरापर्यंत दुतर्फा सारे सैनिक उभे केले की रुक्मिणीला काही होऊ नये। आणि जाता जाता रुक्मिणी आई साहेबांच्या मनामध्ये संशय आला की आता एवढ्या साऱ्या माणसांमधून माझे कान्होबा मला कसं नेतील, माझे परमात्मा मला कसं नेतील। आणि ज्या वेळेला भक्ताच्या मनामध्ये हा संशय निर्माण होतो महाराज, तोच संशय भीती मनामध्ये उत्पन्न करतो। आणि परंतु भगवत प्रेमाने पुन्हा जोर केला आणि संशय नाहीसा झाला। मंदिरामध्ये येऊन पोहोचल्या। पार्वती आई साहेबांचं पूजन केलं। पुष्पहार गळ्यामध्ये अर्पण केला आणि प्रार्थना केली। नमस्ये त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुता शिवां भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णस्तदनुमो मोदताम्। हे जगदंबिके, तुम्हाला जसे तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहेत। माझा विवाह त्यांच्याशीच व्हावा असा तुम्ही मला वरदान करा। नमस्कार करण्यासाठी खाली वाकल्या। आई साहेबांच्या गळ्यातला हा रुक्मिणी आई साहेबांच्या गळ्यात पडला। आनंद झाला। प्रदक्षिणा मारण्यासाठी पारावरून जायला लागल्या। दूरवर भगवंताच्या रथाची ध्वजा उंच उंच आकाशामध्ये फडकताना पाहिली। मनोमन आनंद झाला। जसाच इशारा भगवंतांना केला, अति वेगाने भगवंताचा रथ पाराजवळ आला। आपला हात भगवंताने पुढे केला। रुक्मिणी आई साहेबांनी आपला हात भगवंताच्या हातामध्ये दिला आणि घट्ट हात पकडून सरकन रुक्मिणी आई साहेबांना रथावर ओढून घेतली। आणि रथ जसाच द्वारकेच्या दिशेने निघाला, गदारोळ सुरू झाला। अरे पळवली 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 पळवली। भगवंत म्हणतात, रुक्मिणी तू घाबरू नकोस बरं। तुझी आणि माझी झाली दसरा आणि दिवाळी, आता चालू दे त्यांचा शिमगा। आणि मग भगवंत ज्या वेळेला द्वारकेच्या दिशेने निघाले, इकडं मात्र आता द्वारकेमध्ये बलराम दादांना कान्होबा सकाळपासून दिसलेच नव्हते। म्हणून कान्होबाचा शोध सुरू झाला। शेवटी ताबडतोब परमात्मा ज्या वेळेला आले द्वारकेमध्ये, बलराम दादांच्या लक्षात आलं की कृष्णाने विदर्भ नरेशाच्या कन्येचं हरण केलेलं आहे। आणि बलराम दादा म्हणतात, कृष्णा अरे शोभतो का तुला हे? दुसऱ्याची मुलगी पळवून आणलीस तू? तर कान्होबा म्हणतात, दादा अहो बोलायच्या आधी थोडा विचार करत जा। मी कशाला कोणाची मुलगी पळवून आणू? मी तुमचा भाऊ आहे। मी किती सज्जन आहे तुम्हाला माहित नाही का? कमरेला खोचलेलं ते प्रेमपत्र काढलं, वाचा म्हटले। इनच मला लिहिलं, तुम्ही या आणि मला पळवून न्या। मी कशाला जाऊ म्हटले, मला काय करायचं आहे? पण बलराम दादा म्हणतात, कृष्णा अरे वैदिक पद्धतीने विवाह झाला पाहिजे। दादा विवाह कोणत्या का पद्धतीने होईना, पण आमच्या दोघांचा विवाह तुम्ही फक्त लावून द्या, मग मी तुम्हाला काही म्हणणार नाही। आणि बलराम दादांना एवढी हौस महाराज, ताबडतोब कान्होबाच्या विवाहाची तयारी जय्य तयारी केली। देशोदेशी निमंत्रण पत्रिका गेल्या, गावोगावी निमंत्रण पत्रिका गेल्या। आणि मग विवाह समारंभाला सारे भक्त एकत्रित झाले।
रुक्मिणी आई साहेब भगवंताचं आगमन विवाह मंडपामध्ये झालं. भूदेवांनी आनंदामध्ये मंगलाष्टकाचं गायन केलं. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. रुक्मिणी आई साहेबांसोबत भगवंताचा विवाह सोहळा आनंदाने द्वारकेमध्ये संपन्न झाला. आणि प्रकृती पुरुष पुन्हा एक वेळेला याही अवतारामध्ये एकत्रित आले. प्रत्येक अवतारामध्ये ज्या पद्धतीने भगवंत आपल्या शक्तीचा अंगीकार करतात याही अवतारामध्ये केला. अत्यंत थाटामाटामध्ये भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला. रुक्मिणी आई साहेब तुमच्या माझ्या भक्तांसाठी साऱ्या भक्तांसाठी एक सर्वश्रेष्ठ आदर्श आहे. भक्तीचा, प्रेमाचा, त्यागाचा, समर्पणाचा सर्वश्रेष्ठ आदर्श रुक्मिणी आई साहेबांचा आहे. आणि एक उच्चतम सर्वश्रेष्ठ अशा भक्ता रुक्मिणी माता होत्या. म्हणूनच भगवंताची अर्धांगिनी होण्याचा बहुमान मिळाला. नसता भगवंताची अर्धांगिनी होणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. एवढा मोठा बहुमान ज्या स्त्रीला मिळाला सामान्य नाही. आणि रुक्मिणी आई साहेबांनाच याचं सगळ्यात पहिलं आश्चर्य हा भाव तर रुक्मिणी आई साहेबांनी वर्णन केला. शीलावतीं कुलवतीं वृणीत कन्या काले नृसिंह भवतो मनोभिरामम्. ज्यावेळेला पत्र लिहितात त्यावेळेला म्हणतात हे हरे. तसं पाहिला गेलं तर शीलावतीं कुलवतीं न वृणीत कन्या, माझ्यासारख्या अनेक कन्या आहेत ज्या शीलवान आहेत, रूपवान आहेत, गुणवान आहेत, कुलवान आहेत. असे साऱ्या दृष्टिकोनातून जर का त्यांच्याकडे पाहिलं तर उत्तमच असतील. परंतु त्यातली मी एक आपल्या चरणारविंदाची दासी रुक्मिणी. माझा अधिकार मला माहित नाही केवढा आहे, किती आहे, पण मी तुमच्याकडे प्रार्थना करते, माझा भाव विदित करते. आणि या ठिकाणावरती रुक्मिणी साहेबांचं समर्पण असं महाराज की मी होईन तर तुमची होईल, तुमची अर्धांगिनी होईल, शिशुपालाची होणार नाही. आणि भगवंतांना रुक्मिणी आई साहेबांचा हा भाव ताबडतोब लक्षात आला. तात्विक दृष्टिकोनातून याचा अर्थ संत ग्रंथांनी सांगितला की शिशुपाल अर्थात संसार. देवाला सोडून संसाराच्या मागे लागणारे खूप आहेत. देवाला सोडून संसार करणारे या जगामध्ये भरपूर भेटतील, पण संसार सोडून देवाला घेणारा रुक्मिणी आई साहेबांसारखा एखादाच विरळा भक्त समाजामध्ये आपल्याला मिळेल. आणि संसाराला सोडून जो देवाला घेण्यासाठी निघाला महाराज, संसाराला सोडून जो देवाला ग्रहण करण्यासाठी निघाला, देवासाठी ज्यांनी त्याग केला, निश्चितच भगवंत त्याचा अंगीकार केल्याशिवाय राहत नाही.
म्हणून देवाला सोडून जाणारे भरपूर, नामाला सोडून जाणारे भरपूर, हरिकथेला सोडून जाणारे भरपूर, सत्संगाला सोडून जाणारे भरपूर असतात. पण त्या हजारोंमध्ये लाखोंमध्ये रुक्मिणी आई साहेबांसारखा एक भक्त, म्हणून रुक्मिणी आई साहेब आदर्श आहे. कशा पद्धतीने रुक्मिणी आई साहेब आदर्श आहे पहा. ज्या वेळेला एखाद्या कन्येचा विवाह होतो त्यावेळेला ती कन्या काय काय सोडते बरं. कन्येच्या त्या जीवनाचा त्यागाचा विचार केला तर ती कन्या आईला सोडते, पित्याला सोडते, भावाला सोडते, बहिणीला सोडते, मित्रमैत्रिणींना सोडते, आपलं घर सोडते, गाव सोडते, याच्या पुढे जाऊन आपलं नाव सुद्धा सोडते किंवा सोडायला तयार असते. तिला विचारावं तू हे सगळं कुणासाठी करते, ती तुम्हाला मला उत्तर देते त्या एका तिच्या पतीच्या प्रेमा खातर एवढा मोठा त्याग होतो. सामान्य माणसाच्या प्रेमा खातर जर एवढा मोठा त्याग मनुष्याकडून घडतो किंवा त्याच्या प्रेमासाठी जर त्याग करावा लागतो तर देवासाठी त्याग करावा लागणार नाही का? अरे तो तर अनंत ब्रह्मांड नायक आहे. साध्या माणसाच्या प्रेमासाठी जर एवढा मोठा त्याग आहे तर देवाच्या प्रेमासाठी किती त्याग. आणि तोच त्याग रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या जीवनामधून दाखवून दिला, आपल्या कृतीमधून. रुक्मिणी आई साहेब बोलल्या नाही, रुक्मिणी आई साहेबांनी अध्यात्माची चर्चा केली नाही, ज्ञानाची चर्चा रुक्मिणी आई साहेबांनी कधी केली नाही. याला कारण होतं रुक्मिणी आई साहेबांना बोलायची गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. कारण आपल्या कृतीमधून ते सगळं रुक्मिणी आई साहेब करत होत्या, जगत होत्या, दाखवत होत्या. म्हणून रुक्मिणी आई साहेबांचा अंगीकार भगवंतांनी केला. तुम्हाला मला देवासाठी त्याग करायचा म्हटलं की आपल्याला नुकसान दिसतं. मला देवासाठी सोडायचं म्हटलं, देवासाठी करायचं म्हटलं की आपल्याला खर्च दिसतो, आपल्याला नुकसान दिसतं, आपल्याला कमतरता त्याच्यामध्ये जाणवायला लागते. कमी कुठं जाणवते बरं? याचा अर्थ असा आहे, कष्ट कुठं जाणवतात? मी एवढं केलं, मी एवढं केलं, मी एवढं केलं, हे कुठं? जिथं प्रेम कमी आहे महाराज, तिथं आपण केलेल्याचा उच्चार जास्त होत असतो. आणि जिथं जीवापाड प्रेम आहे ना, तिथं आपण काहीच केलं नाही याचा उच्चार जास्त होतो. भक्त तर असे आहेत की देवासाठी केलेला त्याग सुद्धा विसरून जातात. आणि तुम्ही मी 10-11 रुपये जर का दिले तर कुणाला सांगू आणि कुणाला नाही असं होतं महाराज. असं आहे तुमचं माझं. म्हणजे थोडा त्याग केला तर आपण एवढे त्याच्यामध्ये फुलून जातो, आपल्याला असं वाटतं काहीच केलं मी, काहीच केलं मी, काहीच केलं मी. भक्तांनी देवासाठी एवढा मोठा त्याग केला पण तरी सुद्धा केलेला त्यागही विसरून जातं महाराज प्रेमामध्ये. आणि म्हणून असा महान भाव आहे. एक 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 श्रीमद भागवताचं पात्र अति चिंतनीय आहे, अति विचारणीय आहे, गायन करण्याजोगा आहे, श्रवण करण्याजोगा आहे. आपण तर नुसतं प्रत्येक चरित्राला स्पर्श करत असतो महाराज. नेहमी प्रत्येक चरित्राला आपण नुसता स्पर्श करत असतो. ज्या दिवशी चरित्र गायनातून, ज्या दिवशी चरित्र श्रवणातून हृदयातून भाव जागृती होते, समजून घ्यावं आज त्या चरित्र नायकाने आपल्या हृदयाला स्पर्श केला. अजून भाव जागा झाला नाही कारण आपण चरित्राला स्पर्श करत आहोत. चरित्र नायकाने अजून आपल्या हृदयाला नाही स्पर्श केला. ज्या दिवशी चरित्र नायकाचा स्पर्श आपल्या हृदयाला होईल, अर्थात आपण बुडून जाऊ महाराज त्याच्यामध्ये, सराबोर होऊन जाऊ, ओतप्रोत होऊन जाऊ. त्यावेळेला भाव जागृती होते. असं हे रुक्मिणी पात्र भक्तीचं दर्शन, प्रेमाचं दर्शन, त्यागाचं दर्शन करून देणार. असेच भगवंताचे 16,108 विवाह संपन्न झाले. रुक्मिणी आई साहेब जरी पट्टराणी होत्या तरी सुद्धा भगवंतानी 16,000 रुक्मिणी आई साहेबांना सोडून 107 राण्यांसोबत विवाह केला.
ज्या 16,158 मधल्या 8 प्रमुख राण्या वर्णन केल्या जातात, ज्यांनाच अष्टधा प्रकृती असं म्हणतात, या भगवंताच्या अर्धांगिनी म्हणजे त्या दृष्टिकोनात दासी वर्णन केल्या. आणि 16,100 अशा ज्या भौमासुराच्या बंदी शाळेमध्ये बंदिस्त होत्या त्यांना मुक्त केलं. पण या स्त्रिया कधी जन्माला आल्या? या अवतारात. आणि या ज्या 16,100 स्त्रिया वर्णन केल्या, हे मागच्या अवतारात कोण होते? त्याच्यासाठी आपल्याला रामचरित्राचं जरासं अवलोकन करावं लागेल की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं सुकुमार रूप ऋषी मुनींनी पाहिलं, त्यावेळेला वाटलं की आपण स्त्री झालो असतो तर कान्होबाची भगवंताची अर्धांगिनी होता आला असता, म्हणून प्रार्थना केली होती. भगवंतानी सांगितलं, मी तुमची साऱ्यांची भावना इच्छा पुढच्या अवतारामध्ये पूर्ण करेन. आणि मग ती इच्छा भगवंतानी या अवतारामध्ये पूर्ण केली. म्हणून एवढे विवाह कान्होबाला करावे लागले. पुढे भगवंताच्या गृहस्थाश्रमाचं वर्णन येतं. एका राणीसाठी एक महालाची योजना केली आणि मग अति विशाल गृहस्थाश्रम भगवंता. शुकदेवजी महाराज हेही स्पष्ट करतात की भगवंताला ज्या वेळेला गृहस्थाश्रम करताना माणसं पाहतात, त्यावेळेला असं दिसतं की अरे, देव असून सुद्धा, परमात्मा असून सुद्धा आपल्यासारखाच कसा संसारामध्ये रमला, आपल्यासारखाच कसा संसार कर्म करतो आहे असं वाटतं. महाराज आपल्याला देवाकडे पाहिलं, साधू संतांकडे पाहिलं की किती संसार. आणि सामान्य माणूस जेवढा संसार, जितका सामान्य माणसाचा संसार रंगत नाही किंवा रंगून करत नाही, तितका कान्होबाचा संसार आपल्याला दिसतो. तितका मोठा गृहस्थाश्रम कान्होबाचा तुम्हाला मला दिसतो. पण हे नुसतं दिसायला आहे, अंतःकरणामध्ये मात्र भगवंत निसंग आहेत, असंग आहेत. भगवंताच्या हृदयामध्ये काही नाही आणि कोणी नाही. त्याच्यामध्ये राहून सुद्धा त्याच्यापासून वेगळे आहेत ते. जैसे जळी जळे न बुडे भानुबिंब. अनेक दृष्टांत या प्रसंगामध्ये तुम्हाला मला प्राप्त होतात. ज्या पद्धतीनं सरोवरामध्ये कमळाचं पान, त्याच पद्धतीनं गृहस्थाश्रम असतो, संसार असतो. आणि हे नुसतं देवाला किंवा साधूला लागू होत नाही, हे सगळ्या माणसांना लागू होतं. आपण संसार करतो म्हणजे आपण जिथं जन्माला आलो तिथं मरू नये. मग कुठं जाऊन मरावं? म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराज की आपण ज्या पायरीवर जन्माला आलो याच पायरीवरती राहू नये, जरासं तिथून पुढं जावं, ऊर्ध्वगतीला वाटचाल करावी. आणि गृहस्थाश्रमाचं ध्येय तेच आहे. तुम्ही मी अशा पद्धतीनं गुंतून राहतो की जीवनाच्या ध्येयाचा तुम्हाला मला विसर पडतो. आणि आपल्याला असं वाटतं बस मरेपर्यंत आपल्याला हेच करायचं आहे. लेकरा बाळांना खाऊ घालायचं आहे. लेकरं बाळ खाऊ पिऊ घालून मोठे झाले, त्यांचे लग्न झाले की त्यांना लेकरं बाळ कधी होतील याची वाट पाहायची आहे. आणि मग त्यांना लेकरं बाळ झाले की मग त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे आणि ते करत बसायचं आहे. आणि कौतुकाने सांगायचं आहे, मी आजोबा झालो बरं का, मी आजी झाले बरं का, मला नातू झाला, मला नात झाली. का हो तुम्ही कथेला काय येत नाही? म्हणजे सून नोकरीला जाते ना, मुलगा नोकरीला जातो ना, मग नातू सांभाळायला कोणी नसतं, म्हणून आम्ही घरी थांबतो. जीवनभर हेच केलं ना, स्वतःचंही झालं, स्वतःच्या लेकरांचंही झालं, पण अजून काही मोकळं व्हायला कोणी तयार नाही. माणसाला असं वाटतं थोडं कर्तव्य राहिलेलं आहे, तेवढं करून मोकळे हो, तेवढं करून मोकळे हो, तेवढं करून मोकळे हो. मग संत ग्रंथ सांगतात, अरे कधी मोकळे होणार, मोकळे व्हा ना. मग काही माणसं म्हणतात, अहो महाराज थोडं राहिलं म्हटले, एवढं सगळं निपटला एकदा संसार की मग झालं आमचं, मग काही राहिलं नाही. एकदा सुन्मुख पाहिलं की झालं म्हटले, मग काही राहिलं नाही. मग सुन्मुख पाहिलं ना, अजून एक इच्छा झाली, म्हटली एकदा नातवाचं मुख पाहिलं की बास, मग गंगेत घोडे न्हाले.
नातवाचं मुख पाहणं होतं, नात सुनेचं मुख पाहणं होतं, पण गंगेत घोडे कधी नाहतच नाही. आणि आपण अशीच गुंतून राहतो महाराज, अशीच गुंतून आयुष्य निघून जातं, ध्येयाचा विसर पडून जातो. आपण केलेल्या कोष्टकामध्ये आपणच गुंतून शेवटी आपल्याच त्या वेटोळ्यामध्ये पडून मरावं लागतं. साधू संत म्हणतात, आपण हे सारं करायला या ठिकाणावरती आलो नाही, आपण भजन करायला आलो, हरिप्राप्ती करून घ्यायला आलो. हे सारं चालू राहतं, हे सारं आहे ना रहाट गाडगं संसाराचं चालू राहतं. तेवढा पुरता तेवढा संसार एखाद्याने केला, कृष्णार्पण म्हणून सारं हरीच्या चरणी अर्पण करावं. आणि आपलं हे मन आहे ना, हृदय आहे ना, भजनामध्ये लावावं. विवाह केला, गृहस्थाश्रम केला, तरी सुद्धा घरात राहत असलो तरी सुद्धा हृदयात घर जाऊ देऊ नये, राहू देऊ नये. प्रामुख्याने परमार्थ साधना करावी, हेच भगवंतांना सांगायचं होतं. आणि हेच भक्ताच्या चरित्रामधून तुम्हाला मला श्रवण करायला मिळतं की पहा भगवंताचा गृहस्थाश्रम कसा आणि पहा भक्ताचा गृहस्थाश्रम कसा. असाच गृहस्थाश्रम होता सुदामदेवजी महाराजांचा. मग ज्या वेळेला प्रश्न विचारला, म्हटले गुरु महाराज हे सुदामदेव कोणाचे पुत्र होते, कोण होते हे सुदामदेव, यांचा परिचय मला सांगा, यांची भक्ती मला सांगा. त्यावेळेला आनंद झाला शुकदेवजी महाराजांना. कारण श्रीमद भागवताचा कळसाध्याय शुकदेवजी महाराज सांगत होते. आणि आता तो कळसाध्याय सांगत असताना त्यात सुदामदेवांसारख्या भक्ताचं चरित्र गायन करायला आता मला मिळणार आहे, याचा आनंद झाला. भक्ताच्या कृतीनं भगवंताची शोभा वाढत असते. मंदिराची शोभा जशी कळसाने वाढते ना, जोपर्यंत कळस उभा राहत नाही तोपर्यंत मंदिराची शोभा आपल्याला मिळू शकत नाही, दिसू शकत नाही. जशी तसं भगवंताची शोभा भक्तांमुळे वृद्धिंगत होते. आज भगवंत 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 म्हणून आपलं हे सारं चाललेलं आहे. पण हाच भगवंत प्रकाशामध्ये येण्याला कारण भक्त असतो. म्हणून श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाही भक्ताचं चरित्र आहे आणि श्रीमद भागवताच्या पूर्णविरामाच्या वेळेला सुद्धा भक्ताचं चरित्र शुकदेवजी महाराजांनी गायन केलं. हरीच्या चरित्राला भक्ताच्या चरित्राशिवाय सुरुवात सुद्धा नाही आणि हरीच्या चरित्राला भक्ताच्या चरित्राशिवाय शेवट सुद्धा नाही. कारण भक्त आणि भगवंत म्हटला एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, अशा पद्धतीनं त्यांच्या स्वरूपाचं ते वर्णन येतं. म्हणून भक्ताचं चरित्र गायन करतात की ज्या वेळेला सांदीपनी महाराजांच्या गुरुकुलामध्ये भगवंत बलराम दादा विद्यार्जनासाठी गेलेले होते ना, त्यावेळेला त्या ठिकाणी हा दरिद्री ब्राह्मण पुत्र येऊन पोहोचला. याचं नाव सुदामा असं होतं. आश्रमामध्ये आल्याबरोबर मग घट्ट मैत्री झाली भगवंतासोबत, बलराम दादा सोबत, सुदामदेवांची. आणि तिघांचाही सोबत अभ्यास चालायचा, सोबत प्रसाद घ्यायचे, सोबत वनामध्ये लाकडं आणण्यासाठी जायचे, सोबत सद्गुरूंची सेवा करायचे, सोबतच विश्रांती घ्यायचे, सोबतच उठायचे. सगळं 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 महाराज सोबत, एकमेकांना सोडून काहीच करत नव्हते. पाहता पाहता सुदामदेवांचं अध्ययन झालं. गुरु महाराज म्हणतात, सुदामा तुझं अध्ययन झालेलं आहे, आता तू गावी जाऊ शकतोस. गावी गेल्यानंतर सुदामा तुझं अध्ययन तर आता झालेलं आहे, अध्यापन करावं, यजन करावं, याजन करावा, परिग्रह करावा आणि दान करावं. या षटकर्मांचं अनुष्ठान सुदामा तू कर. आणि भगवंताची कृपा तुझ्यावरती व्हावी असं तुला वाटत असेल तर मी तुला एक व्रत देतो. अयाचित नावाच्या व्रताचं पालन तू जीवनभर कर सुदामा. कुणाकडे कशाची याचना करू नको.
हरी कृपेतून जे तुला मिळेल, जितकं मिळेल, जेवढं मिळेल त्याच्यामध्ये तू समाधान मान. गुरु महाराजांना नमस्कार केला. काय करणार आहेस गावी गेल्यानंतर? म्हणजे मी विवाह करणार आहे महाराज. काही हरकत नाही सुदामा, आनंदाने गृहस्थाश्रम कर. येऊन पोहोचले आपल्या गावी आणि सुदामदेवांचा अल्पशा कालावधीमध्येच विवाह संपन्न झाला. धर्मपत्नीचं नाव सुशीला असं होतं. सुशीला नावाप्रमाणेच सुशील स्वभावाच्या होत्या. सुदामदेवांना साजेशा होत्या. सुदामदेव भगवंताचे भक्त होते जसे, तशा सुशीलाई साहेब सुद्धा भगवंताच्या महान भक्त होत्या. आणि सुशीलाई साहेबांच्या जीवनाचं व्रत एकच असतं. पहा, सुशीलाई साहेब विचार करतात की माझे पतिराज जर भगवंताचे भक्त आहेत, त्यांचं भगवंताचं नामस्मरण करतात, भगवंताची भक्ती करतात, तर माझ्या पतिराजांचा सांभाळ आणि त्यांच्यासारखंच भगवंताचं भजन करणं हे माझं व्रत आहे. माझे पतिराज जर धर्मसेवा करत आहेत, भगवंताची भक्ती करत आहेत, तर त्यांचा सांभाळ करणं, त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. या बुद्धीनं सुशीलाई साहेबांचा भाव आणि सेवा चाललेली होती. हरीची कृपा झाली, एक पुत्ररत्न मिळालं, प्राप्त झालं. आता तर आनंद आहे महाराज परिवारामध्ये. जरी 18 विश्व दारिद्र्य सुदामदेवजी महाराजांच्या घरी होतं तरी सुद्धा आनंदाला कमी नव्हती. आनंदाला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यावेळेला कमतरता येते, ज्या वेळेला आनंद वस्तूवरती आणि पदार्थावरती अवलंबून ठेवतो आपण. आनंद ही अशी गोष्ट आहे महाराज, जी वस्तूवरती पदार्थावरती अवलंबून नसते. आनंद हा स्वयंसिद्ध असतो, स्वाभाविकता असते ती. समाधानी वृत्ती ज्याची आहे तो अखंड आनंदी राहू शकतो. पण समाधानी वृत्ती ज्याची नाही, संतुष्ट वृत्ती ज्याची नाही ना, त्याला कितीही मिळू देत महाराज कमीच वाटतं. आणि कमी वाटल्यामुळे असलेल्याचं सुद्धा सुख भोगता येत नाही, असलेल्या परिस्थितीत सुद्धा सुखी राहता येत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की साधू संत ज्या वेळेला अनुभव सांगतात स्वतःचा, त्यावेळेला की जे सुख श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला, धनिकातल्या धनिकाला, त्या श्रीमंतीमध्ये जे सुख नाही, ते सुख भजन करणाऱ्या, संतुष्ट समाधानी असणाऱ्या एका साधूला आहे, एका संताला आहे, एका भगवंताच्या भक्ताला आहे. जो सुख नाही अमीरी में वो सुख पाया, फकीरी में किंवा गरीबी में, असा भाव व्यक्त केलेला आहे महाराज संतांनी. आणि म्हणून आणि पुन्हा एक गोष्ट अशी सांगितली की आपण असे वैराग्यवान महात्मे तर या जगामध्ये अनेक पाहिले, जे फकीर होऊन गेले महाराज. आता सुदामदेवांजवळ काय आहे? भौतिक दृष्टिकोनातून विचार केला तर कवडी नाही, दमडी नाही महाराज त्यांच्याकडे, पण आनंदाला काही कमी आहे का? नाही कमी. याचाच अर्थ साधूच्या जीवनात, संतांच्या जीवनात आनंदाला कमी नाही. तुम्ही त्यांच्या घरात खायला काय आहे, प्यायला काय आहे, कपडे लत्ते कसे आहेत हे पाहू नका, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पहा. तो काय आहे? ज्या गरिबीला तुम्ही मी घाबरतो, ज्या फकीरीला तुम्ही मी घाबरतो ना, साधू संतांनी ती स्वतःहून घेतलेली असते. कशाची आवश्यकता नसते महाराज साधूला आनंदी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी. करतल भिक्षा तरुतल वासः. कसं जीवन जगतात ते साधू? अन्न पान करायची वेळ येते त्यावेळेला कर पात्री भिक्षा महाराज, आणि विश्रांती घ्यायची वेळ येते त्यावेळेला त्यांच्यासाठी तर शुकदेवांच्या संबंधामध्ये वर्णन आलं महाराज की शुकदेवांना प्रश्न विचारला की तुमचं राहणं कुठं आहे, तुमचं निवास कुठं आहे, काही असं छत वगैरे राहतं की नाही, काही जमीन वगैरे राहिला, जागा आहे की नाही स्वतःची. शुकदेवजी महाराजांचा भाव महाराज की जेवढी ही सारी भूमी आहे हीच माझ्यासाठी माझ्या विश्रांतीचं ठिकाण आहे,
आणि जे आकाश दिसत आहे ना हेच माझ्या मस्तकावरचं सर्वश्रेष्ठ छत्र आहे. मला कशाची आवश्यकता नाही महाराज, निर्ग्रंथ साधू. आणि सुदामदेवजी महाराज अशाच पद्धतीने जीवन जगणारे, म्हणून 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा सुदामदेवजी महाराजांच्या घरामध्ये आनंद होता. परंतु एक दिवस असं झालं की सुदामदेवजी महाराज ध्यान करायला बसलेले होते, पण ध्यानामध्ये लक्ष लागत नव्हतं. याला कारण सुदामदेवांचं छोटस लेकरू आईला प्रार्थना करत होतं, म्हणत होतं, आई मला भूक लागली, मला काहीतरी खाण्यासाठी दे ना. बेटा, बाबांची पूजा झाली, ध्यान झालं की बाबा यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी गावामध्ये जातील. त्यांना जो शिरान्न मिळेल ना त्यातून तुला जे खाण्याजोगं असेल ते मी तुला देईन बेटा, तू जरासा धीर धर. आई तू मला हे रोज सांगते, पण मला खायला काही मिळत नाही का आई, मला काहीतरी दे ना. सुशीलाई साहेबांच्या लक्षात आलं आपल्या पुत्राला भूक लागलेली आहे, घरामध्ये अन्नाचा कण नाही. आता सुशीलाई साहेबांनी विचार केला आणि सुशीलाई साहेबांची पावलं सुदामदेवांकडे पडली. सुदामदेवांना सुशीलाई साहेब आल्याची जाणीव झाली, डोळे उघडले. सुशीला, काय सांगण्यासाठी आलेली आहेस माझ्याजवळ सुशीला तू? आपल्या परिवाराकडे माझं लक्ष नाही असं तुला वाटतं का? लेकरू भुकेनं तळमळत आहे आपलं, परंतु मला ते दिसत नाही, मला ते कळत नाही, मला त्याची जाणीव नाही असं तुला म्हणायचं आहे का सुशीला? मी काय करावं, माझ्याकडून काय अपेक्षा घेऊन तू माझ्या समोर आलेली आहे सुशीला, मला सांग. अहो, मी तुम्हाला काही म्हणायला आली नाही, काही अपेक्षा नाही माझी तुमच्याकडून. मला फक्त एकच वाटतं, आतापर्यंत ज्या ज्या वेळेला तुम्ही माझ्याशी बोलला त्या वेळेला तुम्ही मला सांगितलं की बालपणापासून द्वारकेचे राजे गोपालकृष्ण तुमचे जिवलग मित्र आहेत. माझं एक ऐकताल का हो? गुरुकुल सोडल्यापासून तुम्ही कधी गोपालकृष्णांना जाऊन भेटला नाही. एकदा द्वारकेला जाऊन गोपालकृष्णांची भेट घ्या ना. का ग सुशीला, सुदाम्याची धर्मपत्नी आहेस ना तू, द्वारकेला कशाला जायला सांगतेस मला? कृष्णाकडे दान मागायला, धन मागायला, धान्य मागायला, कपडा लत्ता मागायला? की पहा कृष्णा, तू झाला बाबा एवढा मोठा राजा, पण माझ्याकडे काही नाही, दे मला थोडंफार काहीतरी तुझ्याकडचं. अहो, तुम्ही द्वारकेला जाऊन गोपालकृष्णांना काही दान मागा असं थोडीच मी म्हणते. एकदा फक्त द्वारकेला जाऊन गोपालकृष्णांची भेट घ्यायला तुमची काय हरकत आहे मला सांगा ना. सुदामदेवांनी सुद्धा विचार केला की खरं आहे ना, मला जरी कृष्णाकडे काही मागायचं नाही तरी सुद्धा कृष्णाची भेट घ्यायला काय हरकत आहे. आणि सुशीला मला एवढा आग्रह करते आहे, याचा अर्थ माझा कृष्णच मला सुशीलेच्या मुखाने म्हणतो, अरे सुदामा, किती दिवस झाले रे मला भेटला नाहीस, ये ना सुदामा एका द्वारकेला, पहा मी तुझ्यासाठी काय करतो. सुशीला, मी द्वारकेला जाण्यासाठी तयार आहे, माझ्या जाण्याची तयारी करा. आणि काय तयारी करायची होती? ज्याचं घर त्याला 12 कोसावरून दिसतं असं म्हणतात. ज्या वेळेला सुशीलाई साहेबांच्या लक्षात आलं की पतिराज निघणार आहेत, पण घरामध्ये सोबत देण्यासाठी काहीच नाही, देवासोबत काहीतरी दिलं गेलं पाहिजे, म्हणून घराच्या बाहेर आपलं पाऊल टाकलं आणि रस्त्याने वाटचाल करायला लागल्या. कुणाची सुशीलाई साहेबांना दान देण्याची इच्छा नव्हती. सारी माणसं सुशीलाई साहेबांना पाहून घराची दारं धडाधड बंद करून घ्यायला लागलेली होती. काही माणसांची प्रवृत्ती या समाजामध्ये अशी असते महाराज, स्वतः सुद्धा ते खात नाही, स्वतः सुद्धा उपभोग त्याचा घेत नाही, आणि ज्याला आवश्यकता गरज आहे त्याला सुद्धा देण्याची इच्छा काही माणसांची नसते. आणि काही माणसं असा विचार करतात, आपलं भागलं ना मग दुसऱ्याचा कशाला विचार करायचा, आपल्याला खायला मिळालं, आपल्या परिवाराला खायला मिळालं, मग दुसऱ्याचा कशाला विचार करायचा. समाजामध्ये असे खूप असतात की
की ज्यांना एक वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही. आपल्याला मिळतं म्हणजे सगळ्यांना मिळतं असं कुठल्याही माणसाने समजता कामा नये. आपण सुखी झालो म्हणजे सगळं जग सुखी दिसतं, आपण दुःखी झालो म्हणजे सगळं जग दुःखी दिसतं महाराज. पण आपण काहीही न होता समोरचा काय आहे ते समजून घेण्याची कुवत माणसांनी जपली पाहिजे. दान देण्याची इच्छा नाही राहिली आणि त्यातल्या त्यात साधूच्या परिवाराला दान देण्याची इच्छा नाही, याच्यासारखा तर घोर अपमान कोणता नाही महाराज. आणि भगवंत अशांना कधी क्षमा करत नाही. ज्यावेळेला सुशीलाई साहेबांना कोणी दान द्यायला तयार नव्हतं ना, त्यावेळेला एका आजीबाईला साळ पाकडताना सुशीलाई साहेबांनी पाहिलं आणि जवळ गेल्या. नाही कोणी काही दिलं, बिचाऱ्या आजीबाई बसल्यात, यांच्याकडे तरी काही मागून पाहू. अहो आजी, नका सुपातलं देऊ तुम्ही, पण सुपाच्या बाहेर काढून टाकत आहात ते तर देताल ना मला. सुबुद्धी झाली. गोंधळ भरून साळीचे दाणे उचलले, सुशीलाई साहेबांकडे फेकल्याबरोबर आपल्या पदरामध्ये ते झेलले आणि सुशीलाई साहेब घरी येऊन पोहोचल्या. सुदामदेवांच्या खांद्यावरचं उपर्ण ओढून आणलेले साळीचे दाणे त्याच्यामध्ये टाकले. 1, 2, 3 गाठणी त्याला बांधल्या आणि ते सुदामदेवांकडे दिलं. सांभाळून द्वारकेपर्यंत न्या. तुम्हाला लक्ष राहत नाही बरं का, तुम्हाला विसर पडून जाईल आपल्याजवळ गाठोडी आहे म्हणून उपरण्याला बांधलेली, आणि तुम्ही असं उपरणं झटकायला गेलात तर बांधून दिलेली गाठोडी फाटून जाईल आणि शिदोरी गळून जाईल जमिनीवर. जरा आज सावध राहा. द्वारकेला जाईपर्यंत भगवंतासाठी मी काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे सुशीला, मी येतो आता. मी येईपर्यंत लेकराची आणि स्वतःची काळजी घे. मी आल्यानंतर सगळं काही ठीक होईल. घराच्या बाहेर आपलं पाऊल टाकलं. एका पावलाने सुदामदेवजी महाराज निघालेले होते. सुदामदेवांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होत्या सुशीलाई साहेब. पण पाहता पाहता सुशीलाई साहेबांना मनोमन असं वाटायला लागलं की सुशीला, अगं वेडी झालीस का? द्वारका काय जवळ आहे का गोपाल कृष्णांची? तू एवढ्या लांब तुझ्या सुदाम्याला पाठवते आहेस. रस्त्याने जाताना तुझ्या सुदाम्याच्या देहाचं काही बरं वाईट झालं तर तुझा सुदामा तू कुठून आणशील सुशीला? आणि हृदय ज्या वेळेला रडायला लागलं ना, त्यावेळेला मोठ्याने सुशीलाई साहेबांच्या हृदयाने आवाज दिला, अहो. सुदामदेवांनी पाठीमागं वळून पाहिलं. का ग सुशीला, मला आवाज दिलास का? तुम्हाला नाही, तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा. गुरु महाराज, सुशीलाई साहेबांच्या हृदयाने दिलेला आवाज सुदामदेवांना कसा ऐकायला गेला हो? सुशीला आणि सुदामा नावाचे देह जरी दोन होते तरी दोघांचं मन एक झालेलं होतं. ज्यावेळेला पुन्हा सुदामदेवांना प्रेरणा केली जाण्यासाठी, आता मात्र पाठमोरी मूर्ती दिसेनाशी झाली. सुशीलाई साहेब आतमध्ये येऊन पोहोचल्या. भगवंतासमोर विराजमान झाल्या. हे हरी, माझे पतिराज अखंड तुमची भक्ती करतात, अखंड नामस्मरण करतात, धर्माच्या वाटेवरती वाटचाल करतात, सद्गुरूंना दिलेल्या वचनाचं पालन करतात, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का आहे भगवंता सांगा? का तुम्ही आमच्यावरती एवढे रुष्ट झालेला आहात? कृपाळु कारुसलासी कृपाळु कृपाळु कारुसलासी कृपाळु सरलासी कृपा
सुदामदेवजी महाराज एका पावलाने द्वारकेच्या दिशेने निघालेले आहेत. सारा भार सुदामदेवांचा भगवंतावरती पडलेला आहे. कारण स्वतः सुदामदेवांचं शरीर काही एवढं सक्षम नव्हतं महाराज. आणि कसं असेल, ज्यांच्या पायामध्ये पाय तर नाही, मस्तकावर धारण करायला ज्यांच्याकडे शिरस्त्राण नाही, कमरेला जेवढं वस्त्र गुंडाळलेलं आहे तेवढंच वस्त्र ज्यांच्या जवळ आहे. बरं, इतकंच नाही तर अनेक दिवसांपासून उदरामध्ये अन्नाचा कण सुद्धा ज्यांच्या गेलेला नाही, पाठीला वाक आलेला होता. हळूवार पावलं टाकत टाकत सुदामदेवजी महाराज निघालेले होते. परंतु एक आधार सुदामदेवजी महाराजांना होता आणि तो आधार म्हणजे भगवंताचा होता. तो आधार म्हणजे भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या भजनाचा होता. आणि या प्रतिकूल परिस्थितीवरती सुद्धा मात करून एका भगवंताच्या आश्रयाने, भगवन नामाच्या आश्रयाने सुदामदेवजी महाराज एक पाऊल टाकत द्वारकेच्या दिशेने निघालेले आहेत. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 भगवंताने विचार केला, माझा सुदामा माझ्याकडे निघालेला आहे, पण माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. म्हणून गरुडजी महाराजांना आवाज दिला, गरुडा. गरुडजी महाराजांनी झेप घेतली, भगवंताजवळ येऊन पोहोचले. आज्ञा करा भगवंता. गरुडा, माझा एक भक्त सुदामा नावाचा द्वारकेला येण्यासाठी निघालेला आहे. तू त्याच्या जवळ जा आणि त्याला तुझ्या पाठीवरती बसवून द्वारकेपर्यंत घेऊन ये. गरुडजी महाराजांनी ज्या वेळेला झेप घेतली, मायेचं आवरण दाट झालं. सुदामदेवांना आपल्या पाठीवरती बसवून द्वारकेपर्यंत आणून सोडलं. गरुडजी महाराज निघून गेले, त्यावेळेला मायेचं आवरण विरळ झालं आणि द्वारकेमध्ये माझं आगमन झालं. हे सुदामदेवांच्या लक्षात आलं. महाद्वारासमोर जाऊन पोहोचले आणि सैनिकांना सांगितलं, आतमध्ये जाऊन सांगा की सुदामा आला आहे म्हणा. ज्या वेळेला एक सैनिक धावत आतमध्ये गेला, भगवंतांनी विचारलं, माझ्यासाठी काही निरोप आला का रे? म्हटले, भगवंता, दारावरती जो एक दरिद्री ब्राह्मण उभा आहे, स्वतःला तुमचा मित्र म्हणून घेतो आहे. काय नाव सांगितलं? म्हटले, त्यांनी त्याचं, सैनिक म्हणायला लागला, त्यांनी त्याचं नाव सुदामा म्हणेपर्यंत भगवंत आसन सोडून धावत 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 महाद्वारावर आले. सुदामदेवांना आपल्या करकमलावर उचलून घेतलं आणि पुन्हा राजमहालामध्ये आले. स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं. रुक्मिणी आई साहेबांना ताबडतोब आदेश केला, रुक्मिणी, माझा सुदामा आला आहे, पाद्यपूजेची तयारी करा. एवढी आनंदामध्ये देवाला अनेक दिवसांनी साऱ्यांनी पाहिलेलं होतं महाराज. चटकन पाद्यपूजेची तयारी करण्यात आली. गंगाळ जरी आणलेलं होतं तरी सुद्धा भगवंताने सुदामदेवांचे पाय आपल्या हातामध्ये घेतले. सुदामदेवांच्या पायाकडे ज्यावेळेला भगवंताने पाहिलं, चरणांची दशा पाहिली. एवढा मोठा प्रवास पायी करून आलेले सुदामदेवजी महाराज कित्येक ठिकाणी पायामध्ये काटे घुसलेले होते, ठोकर ठेच लागलेली होती, रक्त पायातून वाहत होतं. भगवंतानी हे पाहिलं आणि अचानक भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. मी याला माझा भक्त म्हणून घेतो आणि हा स्वतःला माझा भक्त म्हणून घेतो. माझ्याकडे पाहिलं तर मी षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, यश श्री औदार्याने मी संपन्न आहे. आणि माझ्यासारख्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न असलेल्या परमात्म्याच्या भक्ताची ही दीन दशा व्हावी, ही दशा व्हावी का देवाच्या भक्ताची?
आणि भगवंताला अतीव दुःख झालं. डोळ्यातून जे पाणी पडायला लागलं ते पाणी सरळ सुदामदेवजी महाराजांच्या चरणावरती पडायला लागलं. अगोदर तर अभिषेक देवाच्या चरणात डोळ्यातल्या अश्रूंनीच झाला महाराज चरणावर. वरतून रुक्मिणी आई साहेबांनी जल अर्पण केलं. भगवंतांनी चरण प्रक्षालन केले. पाद्यपूजा झाली. प्रसाद घेतला भगवंतासोबत. सुदामदेवजी महाराजांनी पुन्हा गप्पा गोष्टी करण्यासाठी साऱ्या परिवारासमोर विराजमान झाले. आणि भगवंत म्हणतात, सुदामा, गुरुकुलामधून बाहेर पडल्यानंतर आजच भेटलास म्हटले मला. आतापर्यंत माझी तुला एवढ्या दिवसात एवढ्या वर्षात आठवण नाही आली. कृष्णा, अरे तुझी आठवण मला येत नाही असा एक क्षणही जात नाही म्हटले. मी तुझ्याकडे आलो नाही म्हटले मला तुझी आठवण येत नाही असा अर्थ तू करू नकोस म्हटले. ठीक आहे सुदामा, काही हरकत नाही. आलाच आहेस, आता मला एक गोष्ट सांग, विवाह केलास म्हटले. केला ना कृष्णा. काय नाव आहे रे माझ्या बहिणीचं म्हटले. सुशीला नाव आहे कृष्णा तुझ्या बहिणीचं. आनंद झाला आपल्या धर्मपत्नीचं नाव सांगताना. म्हटले मग माझ्या बहिणीनं नक्कीच माझ्यासाठी काहीतरी पाठवलं असेल. आणि सुदामदेवजी महाराज द्वारकेत आल्याबरोबर विसरून गेले होते की सुशीलेनं गाठोडी दिली. आता देवानी आठवण करून दिली म्हणून सुदामदेवांना आठवलं की हो ना, सुशीलेनं काहीतरी गाठोडी दिली आपल्याकडे. मग गाठोडी कुठे आहे, गाठोडी कुठे आहे? कारण ज्या कपड्यावरती सुदामदेवजी महाराज आले होते, आल्याबरोबर कान्होबानी ते काढून टाकायला सांगितले आणि स्वतःचे वस्त्र सुदामदेवांना दिले. सुदामा, अरे कृष्णाच्या द्वारकेत आहेस तू, हे घालू नकोस. मी तुला देतो ना राजवस्त्र म्हटले, पण माझ्याकडे नाहीत ना. अरे माझे देतो ना म्हटले. कृष्णा, तुझे वस्त्र म्हटले. अरे माझा सखा आहेस तू, माझा मित्र आहेस तू. वस्त्र दान केले होते आणि मग ते अंगातले वस्त्र ज्या ठिकाणी ठेवले होते महाराज, ती गाठोडी मागवण्यात आली. भगवंतांच्या हातामध्ये ती गाठोडी जाऊ नये असं सुदामदेवांना वाटत होतं. का? सुदामदेवांना माहित होतं ना, सुशीलेनं कुठून तरी मागून आणलेले आहे आणि ज्या वस्त्रामध्ये ते बांधलेलं आहे ते काही वस्त्र एवढं चांगलं थोडीच होतं. एवढं जीर्ण झालेलं वस्त्र होतं. थोडी लज्जा वाटायला लागली, थोडा संकोच वाटायला लागला. कान्होबाच्या ही गोष्ट लक्षात आली. आणि दुसरी गोष्ट, सुदामदेवांकडून त्या काठणी सुटतच नव्हत्या. घाईमध्ये एवढा प्रयत्न करायला लागले पण सुटत नव्हत्या. एवढ्या वेळामध्ये देवानी संधी साधली आणि चटकन ती गाठोडी आपल्याकडे हिसकावून घेतली. का रे सुदामा, एक गोष्ट सांगू का तुला? ही लिंगदेहाची गाठ आहे सुदामा, ही सामान्य जीवाकडून सुटत नाही, ही सद्गुरूंकडून सुटते अथवा माझ्याकडून सुटते. जे माझ्याकडे भगवंताने गाठोडीच्या 1, 2, 3 गाठणी सोडल्या. गाठोडी उकलली, आतमध्ये पवये होते. मुष्टीवर पवये भगवंताने उचलले, मुखामध्ये सेवन. पंचपक्वान्नाचा प्रसाद देवाला जेवढा गोड लागत नाही, आज सुदामदेवजी महाराजांचे ते पवये सेवन करताना भगवंतांना स्वतःच्या देहाचं भान राहिलं नाही. विदुर काकांच्या चरित्रामध्ये सुद्धा असा प्रसंग आपण पाहिला. आज सुदामदेवांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग शुकदेवजी महाराज पुन्हा स्मरण करून देतात की पहा, सुदामदेवांनी देवाला जे पोहे आणून दिले होते त्याला काही तेल मीठ तिखट लावलेलं होतं का? नाही महाराज. पवये सुदामदेवाचे फकी मारे कोरडेची, जसे आणले होते ना तसे मुखात घातले. म्हटले देवा, आम्ही दिलं तर एवढ्या चौकशी करतात, उष्ट तर नाही ना, व्यवस्थित तर प्रसाद तयार केलेला आहे ना, आणि सुदामदेवाचे एवढे कोरडे पोहे कसे खाल्ले हो? सुदामदेव म्हणतात, माझ्या सुदाम्याने आणले होते ना, मला चवीचा विचार नाही आला. माझ्या सुदाम्याच्या घरचे पोहे आहे म्हटल्यावर, सुदाम्याच्या हातचे आहे म्हटल्यावर, सुशीलेनं पाठवले म्हटल्यावर त्याला तेल आहे का, मीठ आहे का, तिखट आहे का, फोडणी दिलेली आहे की नाही, हे मी कशाला पाहू? किती महाराज आसक्त असतात भगवंत आपल्या भक्तांवरती. तसं तर भगवंत कुणातच आसक्त नाहीत, पण भगवंत जेवढे आपल्या भक्तात आसक्त आहेत ना तेवढे कशातच नसतात.
एकच आसक्ती देवाला आहे आणि ती म्हणजे आपल्या प्रेमी भक्ताची. आणि पवये सेवन केले. बरं, सेवन करताना देवाला असं वाटायला लागलं माझ्या सुदाम्याच्या त्या प्रसादातला पवयामधला एक कण एक दाणा सुद्धा आता मी वाया घालू नये म्हणून एक मुठीभर पवये खाल्ले. ते खातच होते तर पुन्हा दुसरी मुठीभर पवये उचलले आणि खाणार एवढ्या वेळामध्ये रुक्मिणी साहेबांनी हाताला स्पर्श केला. देवा थांबा थांबा, मला माहित आहे तुमची अवस्था काय होते आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे, मी जाणते. अहो नका एवढं वाहून जाऊ भक्ताच्या प्रेमामध्ये. राहू द्या वैकुंठ नावाचं जुनाट खोपडं आपल्या दोघांना राहण्यासाठी. असं का म्हटल्या बरं रुक्मिणी आई साहेब? कारण एक मुष्टीभर पवये सेवन केले, गाव सोनियाचा निधला, असं वर्णन संतांनी केलं. मग भगवंत म्हणतात अरे माझ्या सुदाम्याच्या घरचा प्रसाद आहे, याला सोडू नका, साऱ्यांनी मिळून वाटून खा. साऱ्या परिवाराला मोठ 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 सारा प्रसाद दान करण्यात आला. मग भगवंत विचारतात सुदामा कसा आलास रे द्वारकेपर्यंत? काय निमित्त काढून आलास? काय कारण काढून आलास? कृष्णा, प्रेमाच्या व्यक्तीला भेटायला काही निमित्त लागतं का? प्रेमाच्या माणसाला भेटायला काही कारणच लागतं का? तुझी आठवण आली मला, तुला भेटावं वाटलं म्हणून आलो. नाही कृष्ण, नाही सुदामा, मला असं वाटलं काही अडचण आली का तुझ्या गृहस्थाश्रमात? काही दुःख आहे का? काही संकट विपदा असेल तर मला सांग सुदामा, मनमोकळेपणाने सांग, मी तुला सगळं देईन ना. म्हणजे कुणाच्या सामर्थ्याने सांगतोस म्हटले कृष्णा? तुला देईन म्हणून, तुला देईन म्हणून. तुला काय वाटलं माझ्याकडे नाही? अरे मी सुखी आहे बाबा, मी आनंदामध्ये आहे, मला तुझ्याकडचं काही नको. मला जे मिळालं ते भरपूर आहे, तुझं तुझ्या जवळच राहू दे. उलट तुलाच काही लागलं तर सांग, पण मी तुझ्याकडे काही मागणार नाही. भगवंतांच्या लक्षात आलं सुदाम्याला त्याचं दुःख सांगायची इच्छा नाही. चकार शब्दांनी सांगत नव्हते. देवाला काही राहवत नव्हतं. राहून 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 तोच प्रश्न विचारत होते, माग ना सुदामा, माग ना सुदामा, माग ना सुदामा. सुदामदेवांनी विचार केला आता मागायला सांगतो आहे एवढं तर काय मागू? सामान्य माणसांना जीवनामध्ये धनाची आवश्यकता असते. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन तर याचं प्रेमच आहे ना. माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी संतुष्टी तर याचं प्रेमच आहे. सुदामदेवांना एकच मागावं वाटलं, कृष्णा माझं जे तुमच्यावरती प्रेम आहे, हा प्रेमाचा संबंध, हा प्रेमाचा भाव चिरकालपर्यंत असाच टिकून राहावा. हे हरे दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. 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 दाता मेरा ये विचार कभी ना बदले. दाता मेरा ये विचार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. द्वार पे तेरे आता रहूं मैं, चरणों में शीश झुकाता रहूं मैं. द्वार पे तेरे आता रहूं मैं, चरणों में शीश झुकाता रहूं मैं. मेरा ये व्यवहार कभी ना बदले. दाता मेरा ये विचार कभी ना बदले.
तेरा छोड़ू कभी ना, मुख भी तुमसे मोड़ू कभी ना। सत्संग तेरा छोड़ू कभी ना, मुख भी तुमसे मोड़ू कभी ना। मन से बनता ये तार कभी ना बदलेगा, मेरा ये विचार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा। अपना हो चाहे हो बेगाना, रूठे चाहे सारा ज़माना। अपना चाहे हो बेगाना, रोए चाहे सारा जमाना। चाहे संसार भले ही बदलेगा, मेरा ये विचार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा, मेरा ये विचार कभी ना बदलेगा, मेरा प्यार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा, तेरा मेरा प्यार कभी ना बदलेगा। सुदामदेवांच्या मुखातले हे शब्द भगवंतांनी ऐकले. भगवंतांनाही आपल्या भक्ताचं कौतुक वाटलं. शेवटी सुदामदेवजी महाराजांनी भगवंताचा निरोप घेतला आणि आपल्या गावी सुदामदेवजी महाराज येऊन पोहोचले. भक्ताचं जे ऐश्वर्य आहे तेच भगवंताचं जे ऐश्वर्य तेच भक्ताचं ऐश्वर्य वर्णन केलेलं आहे. 6 ऐश्वर्याचे प्रकार सांगितले, ज्याच्यामध्ये भक्ती, ज्याच्यामध्ये ज्ञान, ज्याच्यामध्ये वैराग्य, ज्याच्यामध्ये औदार्य, ज्याच्यामध्ये यश, ज्याच्यामध्ये श्री, अशा पद्धतीनं हे ऐश्वर्याचे प्रकार. आणि जेवढे ऐश्वर्य, जसे जसे ऐश्वर्य भगवंतामध्ये तसे भक्तामध्ये असतात. आणि या साऱ्या भक्तांच्या गुणांनी संपन्न होते सुदामदेवजी महाराज, जे श्रीमद भागवताच्या कळसाध्यायाच्या रूपामध्ये ज्यांचं चरित्र गायन झालं. आणि आता या प्रसंगामध्ये शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा, गोपालकृष्णांना वैकुंठाहून बोलावणं आलं की देवा, आता अवतार कार्य पूर्ण करा आणि चला वैकुंठाला. भगवंताने सुद्धा आपलं अवतार कार्य संपवण्याचा विचार केला. प्रभास क्षेत्रावरती निघून गेले. स्वतः स्नान केलं, साऱ्यांना करायला लावलं. अन्नदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान, सुवर्णदान केली. आणि भगवंतांनी मी निजधामाला निघालेलो आहे असा मानस साऱ्यांना सांगितला. अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याशी पद्मासन घालून बसले. भावी असुरांचा विनाश करण्याचा संकल्प मनात उदयाला आला. तोच संकल्प लगेच ताबडतोब सत्यात आला. साम नावाच्या मुलाने कुत्सित बुद्धीनं साधूची परीक्षा पाहिली. साधूंचा शाप यदुकुळाला लागला. शापाप्रमाणे यदुकुळाचा संहार व्हायला लागला. संहार होता होता त्याच शापाचा एक अंश गोपालकृष्णांकडे सुद्धा चालून आला. जरा नावाच्या व्याधाच्या हातामध्ये असलेल्या बाणाच्या रूपाने. पशुची शिकार करण्यासाठी आलेल्या जराने पाहिलं, दूर कुठतरी पशुचा डोळा चमकत होता, पण तो डोळा नव्हता.
गोपाल कृष्णांच्या पायाच्या अंगठ्यामधून नीलकांती बाहेर पडत होती. भ्रम झाला. जरा नावाच्या व्याधाच्या धनुष्यामधून जो बाण निघाला गोपाल कृष्णांच्या चरणामध्ये येऊन रुतला. जराने हे सारं पाहिलं. क्षमा याचना भगवंताची केली. भगवंताने सांगितलं, जरा मला मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी कारण लागत असतं. प्रेमी भक्त आणि असुर हे माझ्या येण्याचे कारण असतात. जाण्यासाठी सुद्धा कारण लागतं. तू कारण ठरलास, मी तुझा उद्धार करेन. आणि वैकुंठ धामाचं दान केलं. सारे भक्त एकटक भगवंताची अंतिम लीला पाहायला लागले. आणि भगवंताकडे पाहता पाहता अचानक परमात्मा भक्तांच्या मंदिराळीतून अंतर्ध्यान पावले. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा, तक्षक नावाचा सर्प तुझ्याकडे निघालेला आहे आणि आज तुझा मृत्यू होणार आहे. सांग, तुला मृत्यूचं भय वाटत आहे का? महाराज, मला अजिबात मृत्यूचं भय वाटत नाही. कारण मृत्यू देहाचा होत असतो, मी तर अमर आहे. राजा परीक्षितींच्या मुखातले वाक्य ऐकून शुकदेवांना आनंद झाला. मी वर्णन केलेल्या कथेचं सार राजा परीक्षितींना कळालं. म्हणून शुकदेवांनी आपल्या वाणीला दिला पूर्णविराम आणि वनाच्या दिशेने निघाल्याबरोबर राजा परीक्षितींनी नमस्कार केला गुरु महाराजांना आणि शुकदेवजी महाराज वनामध्ये निघून गेले. भगवान की जय. पद्मासन घातलं. राजा परीक्षितींनी एकाक्षर ब्रह्मनामाचा जप करण्यासाठी आरंभ केला. तक्षक नावाचा सर्प आला आणि परीक्षिती नावाच्या देहाला त्यांनी दंश केला. तो देह जमिनीवरती पडला. त्याच्यामधून छोटीशी ज्योत निघाली बाहेर. ती मोठी होत होत परमज्योतीमध्ये विलीन झाली. यालाच म्हणतात वैकुंठाला, कैलासाला, साकेत लोकाला, गोलोकाला जाणे. नावं जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा गती एकच आहे. राजा परीक्षितींना परमधामाची प्राप्ती झाली आणि त्याला कारण 7 दिवस श्रवण केलेली श्रीमद भागवत कथा ठरली. सूतजी महाराजांनी या श्रीमद भागवत कथेचं मुक्त कंठाने पुन्हा 88,000 शौनकादी ऋषींसमोर महात्म्य गायन केलं. आणि सूतजी महाराज सुद्धा आपल्या वाणीला पूर्णविराम देत असताना श्रीमद भागवताचा अंतिम श्लोक गायन करताना म्हणतात, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्वम नमामि हरिं परमं. हरिकथेचं अखंड चालू असलेलं नैमिषारण्यामधलं हे सत्र सूतजी महाराज आणि शौनकांचा संवाद. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. म्हणून एकच म्हणतात की प्राणाची कीर्तनकारांचा. महिमा ग्रंथाचा अपार आहे, ज्याला वर्णन करणं कुणाच्याही कडनं शक्य नाही. पण 7 दिवसांचा कालावधी हरिकथेचा हा आपण पूर्ण सार्थकी लावला पाहिजे. काय होतं याच्या गायनाने आणि याच्या श्रवणाने
आपल्या चित्ताला, आपल्या वाणीला, आपल्या कानाला, आपल्या सकल इंद्रियांना, मनाला शुद्धता, पवित्रता प्राप्त होत असते. वारंवार भगवंताची हरिकथा श्रवण करण्याचा साऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे असं सूतजी महाराज सांगतात. पैकी भगवंताची तुमच्या माझ्या साऱ्यांवरतीच कृपा की सद्धर्मपद समूह ज्या 108 श्रीमद भागवत कथा संपन्न करण्यासाठी तत्पर झालेला आहे, याच हरिकथेच्या शृंखलेतली ही 18वी सेवा लक्ष्मीनगर या परिसरामध्ये भागामध्ये संपन्न होते आहे. आणि मावशींचा खूप वर्षांपासूनचा संकल्प मनामध्ये हा होता की आपल्याकडे हरिकथा झाली पाहिजे, आपल्याकडे हरिकथा झाली पाहिजे. आणि मग त्यांचा सारा परिवार आणि श्रीकृष्णनगर मध्ये ज्या वेळेला मुख्य यजमान श्री कुलकर्णी यांच्याकडे हरिकथा संपन्न झाली, त्या ठिकाणावरती मावशींनी आपला जो मनातला भाव आहे तो सांगितला. आणि महाराज मला ही एखादी तारीख तिथी तुम्ही द्या, जेणेकरून आमच्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये हरिकथा व्हावी अशी माझी इच्छा आहे. पण तिथी वगैरे सारं निश्चिती झाली, पण मग मनामध्ये मावशींच्या ही शंका होती की बा आपण आपल्या लक्ष्मीनगर परिसरामध्ये हरिकथा करत आहोत तर खरं, पण कथेचं आयोजन नियोजन आणि मग आपण एवढा मोठा मंडप टाकू, महाराजांना बोलावू, म्हणजे महाराजांचा वेळ घेऊ, सारा समूह या ठिकाणावरती एकत्रित येईल, पण हे सगळं जरी झालं तरी ऐकायला श्रोते येतील की नाही हा प्रश्न होता. आणि पहिल्या दिवशीला ज्या वेळेला आम्ही सारे मंडळी व्यासपीठावरती बसलो, त्याच वेळेला आमची ही शंका दूर झाली की लक्ष्मीनगर परिसरामध्ये एकच लक्ष्मी आहे, ती या श्रोत्यांच्या रूपाने. आणि व्यासपीठालाही आज मनोमन आनंद होतो आहे. मलाही व्यक्तिगतरित्या साऱ्या आपणा श्रोतृगुणांचं कौतुक करावं असं वाटतं की नेमकी उन्हाच्या वेळेला आपली हरिकथा सुरू होत होती. आणि ऊन पाहायला गेलं तर मग आता थोडासा उन्हाचा प्रहर सुरू झालेला आहे. आणि मग अशाही परिस्थितीमध्ये वेळेवरती सारे श्रोतेगण हरिकथा श्रवण करण्यासाठी येत होते, ही अति आनंदाची गोष्ट आहे. आणि दिवसेंदिवस भाविकांचा उत्साह आनंद हा वाढत गेला. आणि श्रोत्यांच्या दृष्टीमध्ये मनामध्ये असलेली जिज्ञासा आणि हरिकथेबद्दलची गोडी आवड हीच वक्त्याच्या हृदयातल्या शब्दांना मुखाद्वारे बाहेर येण्यासाठी भाग पाडत असते. म्हणून वक्ता कसाही असला तरी सुद्धा जोपर्यंत हरिकथेचा आनंद घेणारा श्रोता त्याच्या समोर येऊन विराजमान होत नाही, तोपर्यंत वक्त्याला आनंदाने कथा गाता येत नसते. आणि आमचा तर ठिकठिकाणावरचा हा रोजचा अनुभव आहे महाराज. रोज आम्हाला नवीन ठिकाणी जावं लागतं आणि रोज आम्हाला असेच नवीन श्रोते प्राप्त होतात. परंतु आणि म्हणून त्या श्रोत्यांकडे पाहता 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 काही असे श्रोते तुमच्यासारखे असतात जे कौतुकाचे पात्र असतात की आपण अशाही परिस्थितीमध्ये आनंदाने हरिकथा श्रवण केली. पुन्हा आपली हरिकथा ही शांत रसामध्ये आहे आणि शक्यतोवर शांत रसामध्ये एवढ्या शांत बसून हरिकथा फार कमी माणसांना इच्छा असते श्रवण करायची. नसता काहीतरी धांगडधिंगा व्हायला पाहिजे, काहीतरी गोंधळ व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि ते नाही झालं तर मग कथेमध्ये श्रोता तेवढा रंगत नाही, पण आपण पूर्ण रंगलात कथेमध्ये. म्हणूनच आनंदाचा हा 7 दिवसांचा सोहळा या ठिकाणावरती संपन्न. म्हणून पुन्हा एक वेळेला साऱ्या भाविकांचे मी या ठिकाणावरती आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की आपण आनंदाने हरिकथा श्रवण केली, म्हणून आनंद आणखीन द्विगुणित झाला. पैकी सरते शेवटी सद्गुरूंनी जशा पद्धतीनं बुद्धी दान केली त्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न या दासाकडून झाला. आपण साऱ्यांनी ती सेवा गोड मानून घ्यावी. मुखातून निघालेले चुकीचे शब्द पुन्हा वापस देऊन टाकावे आणि आईच्या अंतःकरणाने मला आपण क्षमा करावी हे दान आपल्याकडे मागून आता मी सुद्धा वाणीला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी साऱ्यांनी पाठीमागं 3 वेळेला हरये नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. नंतर पुढील सूचना जी महाराज देतील शांततेनं ती श्रवण करायची आहे. 3 वेळेला हरये नमःचा उच्चार. हरये